दादा, तुमच्या पाठी गजानन महाराजांचा फोटो आहे, शेखर साने हो यांनी पेंट केलेला. हो आपण आता गजानन महाराजांचे आता तिथी येत आहे, हो त्याबद्दल त्यांची उपासना कशी करायची, त्यांनी सांगितलेले उपदेश काय होते, त्याबद्दल थोडीशी माहिती सांगा. कारण तुम्ही दर महिन्याला शेगावला जाता. श्रीराम सर्वांना नमस्कार. गजानन महाराज म्हणजे विदर्भातले एक अवलिया. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बुलढाण्याच्या जवळ शेगाव या ठिकाणी गजानन महाराज प्रगट झाले आणि महाराजांनी तिथंच जी आता शेगावची त्यांचं जे समाधी ठिकाण आहे, तर एक अभ्यासू दृष्टिकोनातनं विचार केला किंवा ज्यांनी गजानन विजय ही गजानन महाराजांची पोथी दासगुणनी महाराजांनी जी लिहिलेली आहे ती जर वाचत असाल किंवा वाचली असेल तर त्याच्यामध्ये उल्लेख आहे की ह्या मठाची निर्मिती स्वतः गजानन महाराजांनी करून घेतलेली आहे. म्हणजे तेव्हा महाराज देहामध्ये होते आणि तेव्हाची सर्व गावकरी होते. तेव्हा आणा हा जो तेव्हाचा किंवा पावली आणा जसा जो पैशाचा एक बाग असतो, जसा रुपया 10 रुपये तसा, तेव्हा प्रत्येकाने तिथं सारा, आपण शेतसारा जेव्हा भरला जातो तसा तिथं शेतसाऱ्यामधले ते तेव्हाचे शेतकरी त्या साऱ्यामधला काही आणा हे या संस्थान उभारण्यासाठी तेव्हा दिलेलं आहे. तेव्हा हे संस्थान उभारलं गेलेलं आहे आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की पाटील घराण्यांवरती, भास्कर पाटील यांच्यावरती महाराजांची प्रचंड कृपा होती आणि आपण गजानन विजयमध्ये हे अध्यायामध्ये हे वाचत आलेलं आहे किंवा वाचतो. ह्याच्यामध्ये माझा स्वतःचा महाराज हे आमच्या घरामध्ये महाराजांचं आपण म्हणतो की एक प्रत्येकाच्या घरामध्ये श्रद्धास्थान एखाद्या संतांचं असतं. कारण भगवंतापर्यंत माझे ज्यांना मी गुरु मानतो ते वैद्य अशोक श्रीपाद भट हे म्हणायचे की भगवंत ओळखाला सुद्धा कोणीतरी मार्गदर्शक हवा. तर हे संत हे भगवंताच्या ओळख म्हणजे संत ज्ञानेश्वर झाले किंवा तुकाराम महाराज झाले, की पांडुरंगाची ओळख ही त्यांनी करून दिली की हा पांडुरंग आणि हा असा आहे की जरा पांडुरंग कशाला म्हणतात, तर त्याचं साधन हे संत आहे म्हणून. आणि विवेक म्हणजे संत तिथे विवेक असंच म्हटलं जातं की विवेक हा गुण जो आहे हा संतांच्या मार्फत येतात. आणि लहानपणापासून मी आमच्या घरामध्ये गजानन महाराजांचा एक बघितला असेल की एक सगळ्यात कॉमन फोटो होता तो म्हणजे काळ्या पांढऱ्याचा की चिली मोडचानाचा फोटो, तो आमच्या घरामध्ये होता. नारायणपेठेत राहायचो. भाऊ माझा आणि वडील असे दोघं जण महाराजांचं मी कधी साधारण म्हणजे वाचताना किंवा तर पाहिलं नाही, पण आमच्याकडे घरामध्ये फोटो मात्र होता त्याच्यात. आणि भाऊ माझा गजानन महाराज विजयाचं तेव्हापासून पारायण करायचा. मुळामध्ये माझा महाराजांशी संबंध, मी का शब्द हा वापरतो आहे की इतकं एकरूपता आहे महाराजांशी की बऱ्याचदा महाराजांनी दर्शन दिलेलं आहे आणि अजूनही देतात. कोणी विश्वास असो नसो हा मला त्याच्याशी भाग नसतो किंवा बऱ्याच जणांच्या मग महाराज कसे दिसले, मग तेव्हा त्यांनी काय घातलं होतं, मग त्यांनी तुम्हाला ते काय केलं, ह्या गोष्टींना अर्थ नसतो. तुम्हाला ती एखादी आध्यात्मिक जेव्हा गुरुतुल्य व्यक्ती किंवा महाराजांसारखं जेव्हा दर्शन देतात ही तेव्हा ती क्षणिक घटना असते की तेव्हा तुम्हाला ते दर्शन देऊन त्यांचं कार्य करून मोकळतात. आणि असं मला जे महाराजांच्या जवळ जाणं साध्य झालं ते भानुदास महाराज मांजरेकरांमुळे. मागं एका भागात सांगितलं होतं की लोणावळ्याच्या अलीकडं कारल्याच्या जवळ जेवरेवाडी म्हणून गाव आहे, तिथं हे महाराज होते. आणि घरातले काही अडचणी प्रॉब्लेम्स असेल तर जेव्हा आपण आता आपल्या घरात काय अडचण असेल की कोणाला तरी आपण म्हणतो ना की हा सांगतो, हे सांगतात की अडचणीवरती उपाय काय आहे. आणि त्या अनुषंगाने तेव्हा आमच्या घरात काही प्रॉब्लेम किंवा कोणाला काही असेल, कारण मी तेव्हा 4थीमध्ये होतो
म्हणजे इथपासनं महाराजांच्या जवळच. आणि त्या जेवरेवाडीला जे भानुदास महाराज मांजरेकर होते ते अगदी घरामधला कचरा बघून लोकांना सांगायचे की काय त्यांच्या घरामध्ये अडचणी असायच्या. त्याच्या कारण त्यांची तिथं तपश्चर्या झालेली होती आणि महाराजांनीच त्यांना, मुळात ते सुद्धा विदर्भातले, पण महाराजांनी त्यांना सांगितलं होतं की तू इथं जाऊन सेवा कर, म्हणून ते 5 उंबरांचं गाव, 5 उंबर जिथं असतील तिथं माझी स्थापना कर असं भानुदास महाराजांना तेव्हा सांगितलं होतं. तेव्हा तिथं ते येऊन त्यांनी महाराजांचं अतिशय सुंदर गजानन महाराजांचं मंदिर कारल्याच्या थोडं पुढे गेलं की उजव्या हाताला जेवरेवाडी, पुण्यातनं मुंबईला जाताना जेवरेवाडी म्हणून गाव आहे, सुंदर मंदिर आहे. दादा कधीतरी आपण जाऊन एक एपिसोड बनवूया. अगदी 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 म्हणजे खरंच उत्तम एनर्जी असलेलं, आणि आता नवीन त्याचा जीर्णोद्धार पण झालेला आहे. तर त्यामुळं अगदी नक्कीच हे बघू. म्हणजे मी जेव्हा लहानपणी बघितलं तर तेव्हा अगदी महाराजांची एवढी मूर्ती आहे आणि छोटासा चौथरा होता, आणि तेव्हा मळवलीपासून चालत जायला लागायचं, कारण तेव्हा घोडागाड्या काही नव्हत्या. मळवलीला रेल्वेने उतरायला लागायचं आणि तिथनं 2 किलोमीटर चालत जाऊन तिथं शेतातनं, रस्ता पण नव्हता, इथपर्यंत जायला लागायचं. पण आपण म्हणतो ना की तेव्हा काही एवढे व्यक्ती नव्हत्या की एक घर सोडलं की ज्योतिषी आहे किंवा काही. आता हल्ली म्हणजे 10 पैकी 9 लोकांना महाराज किंवा स्वामी अंगात असतातच. म्हणजे मला बऱ्याच वेळा हा प्रश्नच पडतो की म्हणजे आपण रामेश्वर आपल्या चौकामधल्या मठात जावं का आपल्या 2 घरा शेजारी असतात त्या माणसांचं दर्शन घ्यावं. कारण स्वयंघोषितच एवढे झालेत की मुळातलं स्वामींचं आणि महाराजांचं हे बदलूनच गेलंय. तरी गजानन महाराजांच्या बाबतीत जर म्हणाल तर तसं अजून कोणी जास्त म्हणता येत नाही की मी स्वतः गजानन महाराज आहे म्हणून किंवा त्याच्यामध्ये. पण स्वामींच्या बाबतीत मात्र इतकं झालेलं आहे की त्यांच्यासारखं कानामध्ये घालायचं, माळा घालायच्या सगळ्या गोष्टी, म्हणजे खरंच गंमत वाटते. आणि आपण इतकं सर्वसाधारण शिकलेली माणसं असतो, पण आपण काय उत्तम गोष्ट ओळखू शकत नाही, किंवा हे दुर्दैव आहे आपलं याच्यामध्ये. पण एनिवे आपण गजानन महाराजांबद्दल बोलतोय, तर त्यामुळे भानुदास महाराजांची आवड लागली, खायचा शौक, पिठलं भाकरी. मग सगळ्यांना माहिती आहे की महाराजांचं आवडतं खाद्य होतं गजानन महाराजांचं पिठलं भाकरी, त्यांना आणि आंबाडीची भाजी ही खूप आवडते. त्यामुळे त्याचा प्रसादही तिथं मिळायचा. आणि त्या अनुषंगाने शेगावला पहिल्यापासून लहानपणापासून जाणं झालं त्याला. महाराजांचं गजानन विजय हा जो 21 अध्यायांचा जो ग्रंथ आहे, त्याचं ज्यांच्याकडे जर जुनी पोथी असेल, कशी सेवा कशी महाराज करून घेतात. माझी आई ही प्रूफ रीडर होती, म्हणजे लिहिलं की त्यातनं काही जर चुका असतील आणि तर त्या काढून नीट करून द्यायचं. तर तेव्हा जे संस्थान होतं, जेव्हा पाटील म्हणजे तेव्हा प्रचलित नव्हतं गजानन महाराज संस्थान. कारण मला आठवत आहे की एसटी गजानन महाराजांच्या आत्ता जिथं समाधी आहे ना तिथं दरवाजात जायची, म्हणजे आम्ही एसटीतनं दर्शन घेतलेलं आहे, म्हणजे इथपर्यंत जवळ होतं. आणि आता तर आपल्याला आपण बघतो म्हणजे केवढा विस्तार झालेला आहे त्याला. तर मूळ कुठं रुजलं? पुण्यामध्ये स्वानंद प्रकाशन म्हणून प्रकाशन आहे, भंडारी म्हणून त्याचे मालक होते. आणि जे आपण गजानन विजय म्हणजे पहिली प्रत गजानन विजयाची ही पुण्यामध्ये शनिवार पेठेमध्ये छपाई व्हायची. म्हणजे बऱ्याच जणांना हे माहीत पण नसेल, कारण मी लहानपणापासून बघतोय. आणि त्या जी ब्लॅक अँड व्हाईट प्रत होती, नंतर त्यातले पहिले सगळे जे फोटो आहेत ते नंतर सुधारित आवृत्तीमध्ये ते कलर झाले. पण पहिली आवृत्ती गजानन विजयाची त्याचं प्रूफ रिडिंग माझी आई केली. म्हणजे त्याच्या आईचं नाव आहे त्या पोथीमध्ये, सौ सुरेखा अशोक बापट म्हणून, की तिने त्याचे शुद्ध लेखन वाचलेलं होतं. आणि व्हायचं कसं की जेव्हा पोथीचं प्रूफ रिडिंग केलं जायचं तेव्हा जो प्रूफ रीडर असतो त्याला दुसरा जो कॉपी होल्डर असतो, म्हणजे मूळ कॉपी जे हाताने लिहिलेली असते त्याच्यावरनं तो प्रूफ रिडिंगमध्ये सुधारणा करत असतो आणि ते मोठ्याने म्हणायला लागतं.
त्यामुळं रोज झोपताना मला तो गजानन विजय कानावरती ऐकायला मिळायचा. आणि छान सगळ्यांनाच माहिती आहे की गजानन विजय म्हणजे महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये जे चमत्कार केले, चमत्कार एवढ्यासाठी त्याच्यात आपण म्हणू की समाजाला शिकवण देताना कशाचं तरी उदाहरण देणं गरजेचं असतं, त्याच्याशिवाय ते कळत नाही श्रद्धेच्या मार्फत. तर ते रोज कानावरती ऐकत गेलं आणि एक असं हे झालं की घरात फोटो होता की हा आजोबा माझा मित्र आहे, म्हणजे हे महाराज नाहीच, आजही मी मानत नाही की ते महाराज आहेत, ते माझे घरातले आहेत, माझे सर्वस्व आहेत, हे आजही मी मानतो. आणि त्यांनी आम्ही आमचं पूर्ण घर त्यांना समर्पित, त्यांच्या चरणांशी आम्ही आहोत, त्यांच्यामुळं आज आहोत. काय असतं, प्रत्येक तत्व एखादं आपण जेव्हा स्वीकारतो तर त्याचे नियम दिलेले असतात. तसं गजानन विजय म्हणजे माझं कायम मत असतं की सगळ्यात संतांमध्ये गजानन महाराज हे असे संत आहेत की लगेच इफेक्ट, म्हणजे लगेच तुमच्यावरती कृपा करणारे संत, असं माझं तरी वैयक्तिक मत आहे की तुम्ही त्यांची सेवा करा, तुम्हाला फळ लगेच मिळणार. आणि हे अनुभव खूप ठिकाणी मी पाहिलेले आहेत. आणि गजानन महाराजांचा 21 अध्यायांचा जो ग्रंथ आहे त्याला गजानन विजय असं म्हटलं जातं. दासगणू महाराज लिखित, की पारायण जेव्हा तुम्ही करायला बसता तेव्हा हे 2-3 प्रकारे पारायण आपण करू शकतो. एक, जर अखंड केलं तर 3.5 ते 5 तास, नवीन जर व्यक्ती असेल तर 5 तास त्याला लागतात हे 21 अध्याय वाचायला. जरा मुखोद्गत आहे किंवा रोजची वाचायची सवय, तो 3-3.5 तासामध्ये हे पारायण करतो. गुरुवारी साधारण आपण म्हणतो की प्रत्येक संतांचा किंवा महाराजांचा एक दिवस, तसं गजानन महाराजांना बरेच जण हा गणपतीचा अवतार पण मानतात किंवा समजला जातो की ते गणेशाचाच अवतार आहे, म्हणून नाव सुद्धा गजानन त्यांचं असावं असं वाटतं. शास्त्रीय आधार म्हणाल तर सांगू शकत नाही, पण गणपतीचा अवतारच त्यांना मानलं जातं. आणि एखादा आपण जसं श्री स्वामी समर्थ म्हणतो तसं गणगणगणात बोलते, काही ठिकाणी गिण गिण गणात बोलते, असा सुद्धा त्याचा उच्चार केला जातो की जे महाराज स्वतः कायम गुणगुणत असतात की हे महाराजांच्या मुखात असलेलं वाक्य किंवा आपण मंत्र म्हणू हाच पुढं प्रचलित, आज गणगणगणात बोते या नावाने प्रचलित आहे त्याला. आणि गजानन विजयाचं आपण जेव्हा पारायणाला सुरुवात करतो तर ह्याचं एक वैशिष्ट्य असं की आपण जनरली गुरुचरित्राचं पारायण करताना सोळं नेसून बसा, शुचिर्भूत होऊन बसा, अमुक पूजा, तर तसं गजानन विजय हा ग्रंथ वाचताना कुठल्याही प्रकारचं असं वेगळं काही करायला लागत नाही. तुम्ही आपण कुठलंही स्थान ग्रहण करू शकता, म्हणजे त्यांना जमिनीवर बसून आसन घेऊन वाचायचं आहे तिथं वाचू शकता. ज्यांना खाली बसता येत नाही त्यांनी खुर्चीवर, एखाद्या गादीवर, याच्यात. काही वेळा असं झालेलं आहे की कंटाळा आलाय पण मला वाचायचं आहे, तर मी असं झोपून आपण एखाद्या गोष्टीचं पुस्तक वाचतो तसं सुद्धा वाचलेलं आहे. भाव महत्वाचा असतो, कारण तुम्ही कसं बसता किंवा काय त्याच्यामध्ये करता ते महत्वाचं नाहीये, तुमचा भाव महाराजांप्रती किती आहे हे महत्वाचं आहे. आणि याचा अनुभव हा प्रत्येकाने घेणं गरजेचं आहे की जसा पहिल्या अध्यायामध्ये महाराजांनी थोडंसं अध्यायांवरनं पण सांगतो, कारण सुरुवात आपण जेव्हा एखाद्या पोथीची किंवा पारायणाची करतो तेव्हा जेव्हा त्याचा शेवटची अध्याय समाप्ती असते, म्हणजे पोथीची किंवा त्या ग्रंथाची समाप्ती असते, तेव्हा तुम्ही त्या तत्वाशी एकरूप झालेले असता. तसं गजानन महाराजांचा जो अनुभव किंवा आपल्याला घ्यायचा आहे
तो बंकटलाल आपल्याला सगळ्या म्हणजे महाराजांनी पोथीमध्ये त्याचा उल्लेख आहे बंकटलाल अगरवालांचा, की महाराजांना एका झाडाखाली, वडाचं झाड शेगावमध्ये जर तुम्ही गेलात तर 5 मिनिटाच्या अंतरावरती तो जिथं गजानन महाराज प्रगटले म्हणजे सर्वप्रथम दिसले. तर त्या ठिकाणी आपण सगळ्यांना माहिती आहे की कार्यक्रमाच्या निमित्ताने पत्रावळींचं तिथं जे खाल्लेलं होतं ते टाकल्या गेल्या होत्या आणि त्यातनं शीत वेचून महाराज खात होते. म्हणजे अध्यायाची सुरुवातच तिथनं त्यांनी दिलेली आहे की अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. हा पहिला अध्याय आपल्याला शिकवतो की अन्न हे पूर्ण की टाकू नका. प्रत्येक अन्नाचा कण हा परब्रह्म स्वरूप आहे, तर तुम्ही तो स्वीकारा. आणि त्याच अध्यायामध्ये की मनुष्य, प्राणी आणि जनावर ह्याच्यातला भेद त्यांनी मिटवलेला आहे. आपण बघतो की त्यांनी बंकटलाला सांगितलं की जाऊन तू त्या ओढ्याचं पाणी घेऊन ये. तुंबा दिला तो आणि तो घेऊन ये. आणि तो तिथं जेव्हा जातो तेव्हा त्याला कळतं की सगळं गढूळ पाणी आहे, जनावर पाणी पितायत, तर हे काही बरोबर नाही. आपण ते मग परत महाराजांकडं येतात आणि त्याला सांगतात की मी छानपैकी वाळ्याचं सुवासिक पाणी घेऊन येतो. तर महाराज म्हणतात नाही, मला तेच पाणी हवं जे जनावर पितात ते. कारण हा भेद महाराजांनी पहिल्या अध्यायामध्ये काढलेला आहे की मनुष्य आणि जनावर हे एका सृष्टीचे निर्माते आहेत आणि त्याच्यात भेद नसावा. ह्याच्यातनं दुसरं आपण सर्वसामान्य जीवनामध्ये जगताना काय घ्यायचं आहे, तर आपण मनुष्य, प्राणी आणि प्राणी ह्याच्यामध्ये खाताना सुद्धा भेद मानू नये. आपण भेद करतो की आपण ताजं अन्न खातो, मग शिळं आपण जनावर आपल्याला नकोय किंवा टाकावं म्हणून ते आपण जनावरांना खायला देतो किंवा फेकून दुसऱ्याला देतो. तर दुसऱ्यालाही तेच अन्न द्या किंवा तुम्ही तेच ग्रहण करा जे दुसरं करतोय. म्हणजे हा भेद त्यांनी पहिल्या अध्यायामध्ये मिटवलेला आहे की स्वतःची ओळख करून दिलेली आहे की कशासाठी हा जन्म. आणि मग ते बंकटलाला सुद्धा कळतं की ही सर्वसाधारण व्यक्ती नाहीये. तिथनं ते निघून जातात. अस्वस्थ मन होतं, आकृष्ट होतं. हा जो अध्याय आहे, ह्या अध्यायामध्ये जशी ती बंकटलालाची अवस्था झाली, तर तेव्हा एक किस्सा असं सांगतो की जिथं तो आमच्या घरामध्ये महाराजांची प्रतिमा लावलेली होती, तर एकदा धक्का लागला आणि ती प्रतिमा पडली. आणि त्याची आत्ता जसं फ्रेमवाले आहेत तेवढे त्याच्यामध्ये नव्हते. नारायण आपल्या गुरुजी तालमेपाशी एक फ्रेमवाले होते आणि एक कुमठेकर रस्त्याला एक होते की सकाळी दिलं की 15 मिनिटात करून मिळेल वगैरे, तसा काही तेव्हा प्रकार नव्हता. आणि ते 2-3 दिवसांनी ती फ्रेम घरामध्ये नव्हती. तर मला तेव्हा सुद्धा इतकं अस्वस्थ झालं. पण मी अस्वस्थ होते तेव्हा ती समज पण नव्हती अशाच्यामध्ये. पण इथं घरामध्ये कोणतरी नाहीये ही जागा असं तेव्हा होतं. कारण 2 खोल्यांचंच घर होतं. त्याच्यामध्ये महाराजांचा एवढा फोटो आजही ऑफिसमध्ये मी तो बाजूला ठेवलाय, महाराजांचा समाधीचा फोटो असल्यामुळे. तर ती एक जाणीव झाली. म्हणजे आपण जेव्हा गजानन विजय हा वाचायला किंवा आपण पारायण करायला घेतो तेव्हा एकरूपता कशी साधली जाते की जेव्हा ते बंकटलालाची अवस्था की महाराज त्याला दिसत नाही, मग वडील त्याला विचारतात की अरे तुला काय असं का, तू अस्वस्थ काय. आपण एवढे सगळ्या घरामध्ये सर्व गोष्टी आपल्याकडे मुबलक असताना असा तरुण मुलगा अस्वस्थ का दिसतो. तो मग तो सांगतो की असं असं मी एकानं पाहिलं आणि त्याच्यामुळं मग वडिलांना त्यांची व्यथा कळते. मग आपल्याला ते पुढच्या अध्यायात कळतं की महाराज त्यांना कळतं की शंकराच्या मंदिरामध्ये बसलेले आहेत. मुलं गुराख्यांची मुलं जात असताना त्यांना ते महाराज तिथे बसलेले दिसतात की कोणतरी बसलेलं आहे पण काही बोलत नाही आहे आणि नुसताच डोळे मिटून बसलेला आहे की लोकांना कळत नाही की जिवंत आहे का काय. म्हणजे असा हा पुढच्या अध्यायामध्ये त्याचा भाग आहे. आणि मग बंकटलाल तिथं जातो, त्यांना आनंद होतो. ही गोष्ट अभ्यासण्यासारखी आहे
की जेव्हा गुरुतत्व जागृत होतं, आपण अध्याय जेव्हा वाचायला घेतो तेव्हा आपण एका मार्गावरती जायचा प्रयत्न करतो. म्हणजे विशिष्ट मार्गाने गजानन विजय वाचताना काय होतं की माझ्यामध्ये काहीतरी बदल घडायचा आहे असं जेव्हा आपल्याला वाटतं की माझ्यातनं काहीतरी खरंच घडावं, आता मला कुठंतरी मार्ग सापडावा, तर त्यांनी गजानन विजय नक्की अनुभवावा. कारण सोपी भाषा आहे आणि तुम्हाला तो पहिल्या शब्दापासनं त्या ओळीपासनं तुम्हाला सामावून घेतो. महाराज तुम्हाला स्वतःला त्यांच्यात सामावून घेतात त्याला. आणि मग ते जिथं मंदिरामध्ये जातात, मग तिथं श्लोक चालू असतं, मग तिथं ते स्वतःचं पहिलं अस्तित्व दाखवतात. म्हणजे जेव्हा प्रगट झाले तेव्हा पहिल्यांदा संत साधू कधी स्वतःचं अस्तित्व लगेच सिद्ध करत नाही, थोडा सावधी देतात. आणि मग ते पुढचा जो श्लोक म्हणून दाखवतात तेव्हा ते कीर्तनकार म्हणतात की अरे हा कोणतरी, ही साधी व्यक्ती नाहीये, ही कोणतरी अवली आहे. मग तेव्हा ती त्याच्यामध्ये त्यांची पहिल्यांदा ओळख होते महाराजांची की खरंच हा अवली आहे. आणि व्यंकटलाला त्यांना बघून आनंद होतो आणि सांगतो की माझ्या घरी तुम्ही चला महाराज, आणि त्यांना विनंती करून घरी घेऊन येतात त्याच्या. आता इथं काय होतं, आपण जेव्हा एखादा संत पुरुष आपल्याही घरी येतो, पादुका येतात. आता आपण बघतो की स्वामींच्या पादुका कित्येक जणांच्या घरी येतात, महाराजांच्या येतात, शंकर महाराजांच्या येतात. अनेक आपण प्रकारचे प्रसाद करतो, भोजन करतो, प्रसाद रूपी सगळं. पण इथं काय महाराजांनी दाखवलं की म्हणजे जे येतात त्यांना सगळ्यांना कळतं तेव्हाचा काळ की महाराज हे झालेले आहेत. महाराजांनी इथं त्यांची शिकवण दिली की तिथं बरेच जण, मग एखादी आध्यात्मिक व्यक्ती आपल्या घरी येते, मग आपण त्यांना आपल्या परीने स्वतःचा अत्तर, हार, तुरे हे सगळं त्याच्यामध्ये महाराजांच्या सगळे जसं जसं येतोय, तो चंदन लावतोय, कोणी साबण लावतोय, कोणी अमुक लावतोय, कोणी हे सुवासिक लावतोय, कोणी हार घालतंय, कोणी फुलं घालतायत, कोणी ही खीर खायला घालतंय, कोणी लाडू, पेढे, एवढं सगळं महाराजांना खायला घालतात आणि महाराज सगळं स्वीकारतात. पण नंतर सगळं उलटून बाहेर काढतात. इथं गजानन विजय वाचताना ही गोष्ट लक्षात आपल्याला येते की कुठली गोष्ट अति झाली ना की ती उलटून पडते. म्हणून कधीही कुठली गोष्ट अति करू नये. म्हणजे त्याच्यामध्ये प्रमाण असणं गरजेचं आहे, हे महाराजांनी त्या पुढच्या अध्यायात दाखवलं होतं. आणि याच्याबरोबर मग जसं उलटून पडल्यानंतर त्यांनी असं नाही झालं की ती उलटी तिथं केली, ती उलटी पण ग्रहण केली. म्हणजे काय आहे की मनुष्य जीवनामध्ये जीवन जगताना आपल्याला काय उलटवायचं आहे आणि उलटलेला आपल्याला परत स्वीकार करायचा आहे ना, हा धडा त्यांनी तो पुढच्या अध्यायात महाराजांनी, दासगणू महाराजांनी अतिशय उत्तम छान प्रकारे महाराजांचं हे केलेलं आहे. पुढं जेव्हा जाताना आपण जेव्हा जातो तेव्हा आपण आता बघतो की आपण आजारी असतो घरात एखादं, किंवा परीक्षा असते की आई सांगते अरे बाळा अंगारा लावून जा, महाराजांचा अंगारा लाव, स्वामींचा अंगारा लावून जा. तर जेव्हा तुम्ही श्रद्धा एकरूप होते तेव्हा त्याची त्या श्रद्धेमध्ये त्या तीर्थ किंवा अंगाराची ताकद इतकी होते ना की ती एखाद्या म्हणजे जीवरक्षक पदार्थासारखी आपण म्हणू की होतं की ते जानराव देशमुख आजारी पडतात, शेवटचा क्षण किंवा आलेला असतो आणि सगळे म्हणतात आता की हे जाणार. आणि तेवढाच एक जण म्हणतात की व्यंकटलालांच्या घरी एक अवल्या आलेला आहे, तर आपण त्यांना विचारू. आणि मग त्यांच्या महाराजांच्या चरणांचं तीर्थ आणून त्या जानराव देशमुखाला पाजलं जातं आणि मग ते जानराव देशमुख उठून बसतात. याच्यातनं आपल्याला शिकवण काय कळते की तुम्ही जर श्रद्धा ठेवलीत तर तुम्ही जीवनातल्या किती अवघड प्रसंगात, म्हणजे अगदी सगळ्यात जीवनातला अवघड प्रसंग कुठला तर मृत्यू प्रसंग. कारण व्यावहारिक जीवनामध्ये जगताना आपल्याला प्रत्येक गोष्ट कमी जास्त प्रमाणात चालू शकते, पण जेव्हा मनुष्य मृत्यूशय्येवर असतो आणि त्यातनं बाहेर त्याला पडायचं असेल तर तुम्हाला गुरुतत्वाचा आधार जर असेल
तर तुम्ही त्यातनं बाहेर पडू शकता असं त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की त्यातनं त्यांच्या तीर्थ अंगारांनी ते बाहेर आले याच्यामध्ये. इथं आत्ताच्या सध्याच्या काळामध्ये ह्या गोष्टींवरती खूपच आपण सध्या बघतो की मंदिरात आम्ही शेगावला जातो तेव्हा अंगारा घेऊन येतो. ही शक्ती आहे आणि या शक्तीचा आपल्याला वापर करायचा, पण हा वापर करताना आपलं स्वतःचं आचरण आणि एकरूपता ही ढळता कामा नये. म्हणजे असं नाहीये की मी अंगारा आणून ठेवलाय महाराजांचा, मी काही करावं आणि महाराजांनी अंगारा लावल्यावरती मला त्यातनं बाहेर काढावं, तर तसा प्रकार नाहीये. कारण तुमची श्रद्धा ही खूप महत्वाची असते. कारण जानराव देशमुखांच्या इथं जेव्हा ते सांगतात की महाराजांचा आपण पायाचं तीर्थ आणून त्यांना देऊ, मग त्यातनं ते कळतं त्याच्यामध्ये. तर तो श्रद्धेचा भाग हा त्यांनी त्या अध्यायात सांगितलाय. मग पुढच्या अध्यायामध्ये जसा ओळख होते तसे हे अवलिया जे असतात हे स्वतःच्या म्हणजे मी काय आहे हे समाजाला दाखवून पण देतात की काय ताकद आहे आपण. कारण कुठपर्यंत आपण ह्या शक्तीशी एकरूपता व्हायला पाहिजे किंवा ही स्वतःच आपण म्हणतो ना की अस्तित्व त्यांनी दाखवून दिलं. ते जानकीराम सोनार जिथं असतो की त्याच्या अक्षय तृतीयाचं त्याच्या घरी जेवण असतं आणि महाराज म्हणतात की मला आज चिली मोडायची आहे. इथं एक भाग मुद्दामून सांगायचा नमूद वाटतो की महाराज चिलीम जे ओढताना आपण बघतो तर एका अध्यायामध्ये असं आहे की एक डॅम्बिस प्रकारचा माणूस महाराजांना नवस करतो की मी तुम्हाला गांजा येऊन वाहीन म्हणून, आणि तो देतच नाही, काढतच नाही, झोळीमध्ये लपवून ठेवतो. आणि मग महाराज अंतर्मनाने ते सगळं म्हणजे शेवटी आवली असते जाणतात आणि म्हणतात तो झोळीत असलेला गांजा काढतो. पण तो पण इतका डॅम्बिस असतो. तो महाराजांना म्हणतो की हे तुम्ही कायम म्हणजे ही मला तुम्ही वचन द्या की हा तुम्ही कायम ह्याला तुम्ही स्वीकाराल. तर तेव्हा मग महाराज त्याच्या आपण जसं भक्तांसाठी असतो तेव्हा ते क्षणभर त्याचं सेवन केलं जातं. हा इथं सांगायचा भाग असा आहे की बऱ्याच ठिकाणी ऐकून सुद्धा वाईट वाटलं किंवा आपण महाराजांचं बघतो हे काय कुठल्या काय गजानन महाराजांचं तुम्ही करता. अरे काय तुम्ही सांगता ते स्वतः गांजा ओढायचे आणि तुम्ही काय सांगता सिगरेट ओढू नका आणि होता असल्यांची आम्ही सेवा करायची का, हे मी ऐकलेलं आहे. त्यामुळे गजानन महाराजांच्या बाबतीत ते जेव्हा आपण अर्धवट ज्ञानाने जेव्हा बोलत असतो तेव्हा ह्या गोष्टीचं आपण स्वीकार करायला पाहिजे की महाराज हे काही चिलीम ओढणाऱ्यातले असे नव्हते की चिलीम भरून आणि ते व्यसनी नव्हते. कारण एखादी गोष्ट समाजापर्यंत दाखवायची असेल म्हणजे तुम्हाला जर दिवस काढायचा असेल तर ती रात्रही व्हायलाच लागते, त्याच्याशिवाय सूर्यास्त झाल्याशिवाय सूर्योदय तुम्हाला कळत नाही. तसं समाजामध्ये ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी काहीतरी घटना आणि किंवा जो आपण कशाचा भोग आपण देवाला द्यावा हे सुद्धा कळणं गरजेचं आहे. पण महाराजांनी तो स्वीकारला आणि मग नंतर एकदा आपण म्हणतो की त्यांनी किमया दाखवायला किंवा आपण चमत्कार म्हणू की समाजामध्ये आपलं स्थान काय आहे किंवा आपण काय घ्यायचं आहे. माणसाचा एखाद्यातला अहंभाव किंवा एखाद्याला जर सुधरवायचं असेल तर त्यासाठी आपण कित्येक साधू संत महाराजांचं बघितलेलं आहे की त्यांनी नको त्या अवस्थेत सुद्धा येऊन भक्तासाठी त्यांना बाहेर काढलेलं आहे. म्हणजे त्याचा अर्थ असा ती विभूती वाईट झाली असं नसतं. पण त्यांनी जानकीराम एकदा त्यांनी बंकटलाला आणि सांगितलं की मला चिली मोडाचे जाऊन तुम्ही तो जानकीराम हा सोनार असतो की अग्नी त्याला सगळ्यांना माहिती आहे की सोन्याचा जो डाग देतो त्याला ती पहिली भट्टी पेटवायला लागते कोळशाची. तर तिथं तुम्ही ते त्यातनं अग्नी घेऊन या मला चिलीम पेटवण्यासाठी. मग मुलं जातात सकाळी जानकीराम सोनाराकडं जातात. अक्षय तृतीचा दिवस असतो की महाराजांना चिली मोडाचे म्हणून तुझा अग्नी दे. त्याच्यात तो भडकतो
की जो गावामध्ये कसाई फिरतो, कसाई हिंडतो, नागळा हिंडतो आणि अशा याला मी देणार का, तो कसला साधू वगैरे असं त्याच्यामध्ये जी बडबड करतो आणि त्याला ते नाकारतो. मग ते सगळे हिरमुसलेनी महाराजांकडे येतात, महाराजांना सांगतात आम्ही अग्नी मागितला पण त्यांनी तो दिला नाही असं सांगितलं. म्हणतात ठीक आहे, काय हरकत नाही, आपण काय काळजी करू नको. बंकटलालला सांगतात फक्त काडी तू त्या चिलमीजवळ धर. आणि बंकटलाल मग त्या चिलमीजवळ काडी धरतो आणि मग ती चिलीम पेटते. इथं शिकायचं काय आहे तर अवलिया ह्या गोष्टी एवढ्यासाठी दाखवतात की योग सामर्थ्य असेल, अग्नी प्रज्वलित केला किंवा चिलीम पेटवली, हे योग सामर्थ्याची शिक्षा ही मनुष्याने घ्यायला हवी. म्हणून त्यांनी प्रत्येक गोष्ट काही नंतर परत असं कधी पुढं पोथीत नाहीये की त्यांनी चिलीम ह्याच्यामधनं पेटवल्या आणि काडी धरून, तर तसं नाही. हे फक्त धडा देण्यासाठी त्यांनी केलेली कृती की याच्यापासून काही अडत नाही. तुम्ही मनात असेल तर ती अग्निदेवतेला प्रज्वलित करू शकता. आणि मग तो जानकीराम सोनार त्या दिवशी अक्षय तृतीयेचं त्याच्या घरात जेवण असतं. आपल्याला सगळ्यांना माहिती की अक्षय तृतीया ही ती तिथी आहे की पितरांना मुक्ती मिळण्यासाठी उत्तम दिवस असतो. श्राद्धाचं जेवण केलेलं असतं, मग लोक जेवायला येतात आणि जे चिंचवणं हा जो प्रकार आहे चिंचेचा करतात, तर त्याच्यामध्ये जे जेवायला बसतात त्यांना सगळ्या त्या आळ्यांचा बुजबुजाट झालेला असतो. आणि अर्थातच आपण आपल्या डोळ्यासमोर नुसतं आणा की एखाद्या आमटीत किंवा भाजीमध्ये असं दिसलं तर आपलं काय होईल. सगळी लोक त्याच्यामध्ये ते अन्न टाकून उठतात आणि मग त्याला लक्षात येतं की अरे असं कसं झालं, चिंच तर नवीन होती, लोक म्हणतात की तू जुनी चिंच वापरली असशील वगैरे. हे सगळं अध्यायामध्ये गजानन विजयामध्ये दिलेलं आहे. मग त्याला ते लक्षात येतं की आपण सकाळी ज्यांनी अग्नी मागितला तो खरंच साधू आहे. आणि मग तो येऊन तो महाराजांची क्षमा मागतो. आणि महाराज काय असतं, जेव्हा तुम्ही समर्पित भाव ठेवता, याच्यातनं काय शिकायचं की साधूला तुम्ही जेव्हा समर्पित होता ना तेव्हा तो होत्याच नव्हतं आणि नव्हत्याच होतं करतो. म्हणजे जे चिंचवणं जे सांगतात की मी नवीन होतं की त्याच्यात आळ्या झाल्या, तर ते येऊन बघतात, महाराज म्हणतात कुठं काय आहे, काहीच नाहीये. म्हणून बघतात तर कशातही आळ्या नसतात. म्हणजे काय झालं की जेव्हा तुम्ही ह्या अवलिया या शक्तीला म्हणजे जे खरंच आहे तुम्ही जेव्हा समर्पित होता ना तेव्हा तुमच्या जीवनामध्ये चमत्कार झाल्याशिवाय राहत नाही. हे त्या अध्यायातनं शिकवण त्याच्यामध्ये दिलेली आहे. असे पुढं जसजसं चरित्र सरकत जातं तेव्हा प्रत्येक चरित्रामध्ये गजानन विजयाच्या हा नवनवीन म्हणजे शिकवण प्रत्येक अध्यायामध्ये दिलेली आहे. त्यामुळं पारायण करताना आपण 21 अध्यायांचं करण्यापेक्षा रोज एक अध्याय जरी वाचला, रोज एक अध्याय काय वाचायचा तर रोज एक शिकवण मिळते आपल्याला की काय आहे काय नाही. की जीवनाचं पुढं आपण भास्कर पाटील की जेव्हा अहंभाव अहंकार असतो की शेतामध्ये जेव्हा तो काम करत असतो आणि महाराज तिथे येतात आणि त्याला सांगतात की मला पाणी पाहतो, तो म्हणतो तू काय करतोयस, तू काही काम धंदा काही करत नाही, मी तर शेतात दिवसभर काम करतोय आणि तुला फुकटचं पाणी मी काय देणार नाही. महाराज म्हणतात ठीक आहे. आणि तिथं बाजूला तिथं त्यांच्या शेतात लागून कोरडी विहीर असते, त्या कोरड्या विहिरीचं जातात आणि त्या देवतेला आवाहन करतात. तो भास्कर पाटील म्हणतो की काय मूर्ख माणूस आहे किंवा काय आहे त्याच्यामध्ये, हे कोरड्या विहिरीला ज्याला पाण्याचा थेंब नाही हे थोडंच पाणी येणार आहे. आणि क्षणभरामध्ये महाराजांच्या विहिरीतमधनं संबंध पाण्याचा फवारे उडायला लागतात, पाणी पूर्ण विहीर भरली जाते. आणि त्या भास्कर पाटलाला कळतं की समोरची व्यक्ती जी आहे ही सर्वसाधारण व्यक्ती नाहीये. आणि त्या म्हणजे गजानन विजय म्हणजे गजानन महाराजांच्या जे चरित्र आहे त्याच्यामध्ये पाटील ह्या कुटुंबाची आपण म्हणतो ना प्रवेश ह्या इथनं होतो. ही गजानन महाराजांच्या की इथनं प्रवेश झालाय की जेव्हा त्या विहिरीला पाणी आलं तेव्हा त्यांना महाराजांची ओळख पडली. आणि तोच भास्कर पाटील महाराजांचा शिष्य होता. म्हणून आपल्याला म्हणजे हा विहिरीतनं कोरड्या विहिरीला पाणी आणणं म्हणजे काय दुसरा भाग हा जर अध्यात्माच्या दृष्टीने याचा विचार केला की मनुष्याचं जीवन कितीही कोरडं असो
त्याला जेव्हा सत्पुरुषांचा हात लागतो किंवा सत्पुरुषांच्या सानिध्यात व्यक्ती येते तेव्हा त्याच्यामध्ये त्याला पाणी लागल्याशिवाय, म्हणजे तुम्हाला जीवन मिळाल्याशिवाय, पाणी हे जीवन आहे, त्याच्यात अध्यायात दिलेलं आहे की हे पाणी हे जीवन, म्हणजे मनुष्य जेव्हा सत्पुरुषाचा आपल्यावर कृपा होते तेव्हा आपलं जीवन त्या पाण्यासारखं फुलल्याशिवाय, चैतन्य आल्याशिवाय राहत नाही. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण पाण्याशिवाय राहू शकत नाही. पाणी हे जीवनाचा एक भाग आहे. मग जीवन किती कोरडा असो तसे तुमच्या आयुष्यात प्रसंग किती बाका येऊ, सत्पुरुषांचं जर कृपा असेल तर तुमच्या जीवनामध्ये आनंद आल्याशिवाय राहणार नाही. आणि मग भास्कर पाटील महाराजांना पूर्ण स्वतःचं आयुष्य समर्पित केलेलं आहे भास्कर पाटलाने, आपण पोथीमध्ये बघतात. नंतर महाराजांनी काय केलं की सामाजिक शिकवण त्यांनी दिली की आपण म्हणतो की देशमुख, पाटील हे तेव्हाचे असे मोठे जमीनदार असायचे, तर त्यांची मुलं म्हणजे फक्त पैलवानगी करायची, गावातल्या लोकांना, मुलांना त्रास द्यायचा, अशा अनुषंगाने ते कुस्त्या खेळायच्या, म्हणजे एक मर्दानी शौक जे म्हणतात त्याच्यात करून, पण वैचारिकता वाईट. मग महाराज मारुतीच्या मंदिरामध्ये बसलेले असतात आणि ही पाटलांची मुलं तिथं येतात आणि त्यांना म्हणतात की आमच्याशी कुस्ती कर, तू काय याच्यामध्ये, चिडवाचिडवी होते. पण महाराज काही बोलत नाही आणि ते म्हणतात तू कुस्ती नाही केली तर आम्ही तुला उसानी मारू म्हणून, कारण उसाच्या शेताचे मालक त्याच्यात. तर महाराज तरी काही बोलत नाही. मग दुसरा त्या मुलांमधला एक म्हणतो की हे काही बोलत नाहीत म्हणजे यांनी परमिशन दिली, म्हणजे परवानगी दिली, मूकसंमती. आणि ते सगळे मिळून महाराजांना उसानी मारायला लागतात. उसानी मारल्यानंतर महाराजांच्या पाठीवरती वळ उठतात, फक्त त्यांना काही होत नाही, पण महाराजांना काही होत नाही, पण ती मुलं दमतात. मग महाराज काय करतात, तीच ज्या उसानी मारलेलं असतं तीच ऊस एकत्र करतात, त्याची मोळी करतात आणि हाताने पिळतात आणि त्याचा रस काढून त्या मुलांना देतात. आणि मग त्या मुलांना कळतं की हा योग्य आहे. इथं काय होतं, आपण आपल्या जीवनामध्ये आपला अहंभाव एवढा असतो. आधीच महाराजांनी म्हणजे स्वतः मार खाऊन घेतला, पण मग मार खाऊन का घेतला महाराजांनी, आधीच का नाही सांगितलं, तर एखाद्या गोष्टीची पराकोटी होते. मनुष्य जीवनामध्ये वागताना आपण पराकोटीची जेव्हा चूक करतो किंवा आपल्याला चुका घडताना तेव्हा भगवंत बघत असतो. आता इथं सहन कोण करतं, महाराज सहन करत होते. म्हणजे उसाचे गोळे महाराजांनी सहन केले, पण ते रागवले नाही. कारण एखाद्याला जर त्याचं आयुष्य सुधारायचं असेल तर आरेला कार्य केलं तर ते आयुष्य सुधारत नाही. महाराजांनी उलट त्याचा मधुर रस काढून, ज्यांनी मारलं त्याच उसाचा मधुर रस काढून त्यांना दिला आणि त्यांचं मतपरिवर्तन केलं. जसं ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले, जे खळांची व्यंकटी सांडो त्या सत्कर्मी रती वाढव. तसंच इथं आहे की वाईट मनुष्यांचा नाश नको होऊ दे. जे खळांची व्यंकटी सांडो, जे खळ आहेत, जे अज्ञानी आहेत, जे याच्यात आहेत, त्यांची वाईट विचार सांडून जाऊ दे. कारण वाईट विचार, एखादी गोष्ट जर सांडली ना तर काय होतं, ती उचलता येत नाही. आपण बघा, जमिनीवर जर काही सांडलं, पाणी सांडलं, एखादं धान्य सांडलं, तर ते गोळा करता येतं, त्याच्यावर माती पण गोळा होते. म्हणून इथं जेव्हा ज्ञानेश्वर महाराज जे खळांची व्यंकटी सांडो त्या सत्कर्मी रती वाढव, त्यातनं उत्तम बुद्धी निर्माण व्हावं. मग तसं इथं महाराजांनी गजानन विजयमध्ये या अध्यायामध्ये त्या मुलांना केलं की तुम्ही फक्त शारीरिक बल असून उपयोग नाही किंवा शारीरिक ताकदीने समाजामध्ये तुमचं स्थान निर्माण करायला जाऊ नका, कारण त्यांनी काही होणार नाही, गोडी गुलाबीने राहा. म्हणून मधुर रस त्यांनी त्याच्यामध्ये त्या अध्यायात त्यांनी केलं की तुम्ही तो मारले, त्यांनी महाराजांनी मारलं नाही. तर मुलांना शिकवण कशी पाहिजे, तर ही एक त्यांनी ओळख करून दिलेली आहे की अशा प्रकारे. म्हणून जे शेगावचं जे पाटील आपण जे आत्ता म्हणतो आहे, पाटील कुटुंब आहे, हे का त्याच्यामध्ये महाराजांचे आहेत, तर हे तेच पाटील की ज्यांचे पूर्ववंशज इथं होते. आणि कोकाजी पाटील आपण
गजानन महाराजांच्या पोथीमध्ये त्यांचा फोटो आहे कोकाजी पाटलांचा. हे त्यांचेच पुतणे वगैरे होते की त्यांनीच महाराजांना, आणि त्या पाटलांना पण तेव्हा खूप त्रास झाला होता. पोथीमध्ये जसं वर्णन आहे की तुम्ही मारू नका कोणाला काय, पण ही सगळी एखाद्या विभूतीला आपण जेव्हा जवळ करतो किंवा त्याला समाजाला सुधारवायचं असताना तेव्हा तो स्वतः सुद्धा थोडासा त्रास सहन करतो, त्यांना होत नाही, पण त्याच्यासाठी त्यांना सुद्धा काहीतरी द्यायला लागतं, जे महाराजांनी अंगावर वळ हे केले. मग एवढ्यावरतीच गोष्ट त्याच्यामध्ये ती थांबली नाही. म्हणजे पुढं असं झालं की जनावरांना सुद्धा त्यांनी जागेवर आणलं. संतांच्या जे सहवासात येतात ती प्रत्येक प्राणी, मात्र मनुष्य प्राणी, साधे प्राणी हे उत्तम शांत होतात. हा सहवासाचा परिणाम. मग आपण बघितलं की घोडा ज्यांचा असतो की त्या संबंध उधळत असतो, चावत असतो सगळ्यांना. मग महाराजांनी रात्री घोडा बांधलेला असतो, त्याच्या 4 पायात महाराज जाऊन झोपतात आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा ते त्यांना कळतं की अरे रात्री ओरडणारा किंकाळणारा घोडा शांत झालेला आहे त्याच्या, कारण बघतात तर महाराज त्याच्या त्या पायांमध्ये झोपलेले आहेत. त्यांच्या लक्षात येतं की महाराजांमुळे घोडा शांत झाला. म्हणजे हा अधिकार आहे, हा एका विभूतीचा अधिकार आहे की ते जनावर किती उधळलेला असो त्याला शांत करायचा ताकद ह्या विभूतींमध्ये असते. आणि मग नंतर ते आपल्या मळ्यात घेऊन जातात. मग त्या मळ्यामध्ये सगळेजण म्हणतात कशाला आणला इथेही, व्याध कशाला घेऊन आलात तुम्ही. पण तेव्हा ते सांगतात की महाराजांच्या सानिध्यात आला आणि तो शांत झाला. तात्पर्य काय आहे की मनुष्याची वैचारिकता आज ज्या प्रकारे आपण समाजात वावरतोय, इतकी आपली वैचारिकता, विचार वाईट मार्गाला, चुकीच्या मार्गाने गेलेले आहे. हे आज पशु झालेले आहेत. आपण टीव्हीवर बघतो की लहान लहान मुलींवरती अत्याचार होतात, माणसाला माणुसकी नावाचा प्रकार राहिलेला नाहीये. अशी जनावर, हा घोडा इथं जनावरच होता गजानन विजयमध्ये, पण आज माणसामध्ये पशु शिरलेले आहे. पण सुदैवाने जर एखादा अवलियाच्या सानिध्यात आला तर त्याचा सुद्धा म्हणजे शांत व्हायला हरकत नाही किंवा होतो त्याच्यामध्ये. नंतर गाईला शांत केलंय की जी जगाची माय आहे ती सुद्धा उधळते. जी कधी असं काही नसतं की शांत असणारं जनावर किंवा व्यक्ती राग येऊ शकत नाही, पण ते सुद्धा तिला बांधलेलं आहे, तिला जखडून ठेवलेलं असतं. तरी जसे ते आपण म्हणतात की शेगाव जवळ येतं, दुसऱ्या गावावरनं आणतात, तसं ती गाय पण शांत होत जाते आणि आलं की महाराजांचे चरण ती आपल्या स्वतःच्या जिभेने चाटते. सांगाचा गजानन विजय मधला उद्देश काय आहे की संतांना जनावर सुद्धा शरण गेलेले आहेत. हे महाराजांनी ह्या लीला केलेल्या आहे. ह्या गजानन विजयामधनं आपण साधूची ओळख हे सुद्धा महाराजांनी दिखावलं की फक्त अन्न पोट भरण्यासाठी जे साधू येतात किंवा पाटलाच्या मळ्यात येतात, पाटलाला सांगतात की तू कोणाला जवळ केलेला आहेस, जो काहीच नाहीये. आम्ही सगळे हे 8-10 साधू आहोत, ते छानपैकी आम्ही धर्मप्रसार करतो. नैनम छंदंते शस्त्राणी, हे काही जाळू शकत नाही देहाला. हा श्लोक तिथं त्यांनी सांगतो प्रवचनामध्ये. महाराज बसलेले असतात, किमया करतात, ज्या पलंगावर बसलेले असतात तोच पलंग पेटवतात आणि त्या साधूला सांगतात माझ्या शेजारी येऊन बस, तू जर म्हणतोयस की कुठलं काही अग्नी आणि हे जर शरीर जाळत नाही तर तुला कळलं पाहिजे. आणि मग तो घाबरतो आणि तो पाटलाला सांगतो की आम्ही साधू नाही तर संधी साधू आहोत. म्हणजे जीवनामध्ये जेव्हा खरंच आपल्या एखाद्या अवलियाचा प्रवेश आपल्या जीवनामध्ये होतो तेव्हा आपल्याला तो कुठल्या कुठल्या गोष्टींपासून वाचवतो हे लक्षात आत्ताच्या काळात घेणं गरजेचं आहे. समाजामध्ये आत्ता चालताना आपण 10 ठिकाणी जातो, चमत्कार बघतो, अमुक हे आहे, ते करू नका. गजानन विजय हा सगळ्यांचं उत्तर आहे. महाराजांनी तिथं सिद्ध केलंय.
ते स्वतः साधू त्याच्यामध्ये हे करतात की आम्ही फक्त शिरापुरी आणि गांजासाठी आलेलो आहोत. इथं गांजा म्हणजे काय आहे तर व्यसन आहे आणि शिरापुरी म्हणजे लोभ आहे, प्रलोभन आहे. तर त्याच्यावर सुद्धा नियंत्रण ह्या साधूंमुळे किंवा संतांमुळं येतं. हा त्याच्यामध्ये त्यांनी समाजाला दाखवून दिलेला आहे की आपण जीवन जगताना म्हणजे महाराजांच्या बरोबर पाटील होते तरी थोडंसं प्रलोभन झालंच की साधू आले त्यांना कसं नाही म्हणून. तर बाह्य अंगावरती जाऊ नका, माणसाचा गुण ओळखा आणि त्याला जवळ करा, असं या अध्यायातनं आपल्याला लक्षात येतं की याच्यामध्ये काय काय केलेलं आहे. नंतर नर्मदेच्या ठिकाणी नर्मदेला दर्शनाला जातात. मग तिथं एखाद्याला आपण या अवलिया लोकांना आपण जेव्हा आपण बळजबरी करतो की नाही माझ्याबरोबर चला अमुक करा, तर हे स्वतःच तिथेही अस्तित्व दाखवतात की कोणावरती बळजबरी जबरदस्ती करू नये. मग त्या बोटीतनं जायला लागतात कारण गर्दी खूप असते म्हणून बरेच जण म्हणतात आपण नावेतनं जाऊ. आणि मग ती मध्ये नाव त्या नदीच्या मध्ये गेल्यानंतर ती नाव फुटते आणि लोक पाटात ते नावाडी उड्या मारतात. लोक घाबरतात, नाव बुडणार. महाराजांना म्हणतात आता वाचवा. महाराज नर्मदेचा प्रार्थना करतात नर्मदेला आणि तिला सांगतात की आम्हाला वाचव. मग ती नर्मदा त्यांना वाचवते आणि पलीकडे घेते. संघाचा गजानन विजय मधला हा उद्देश असा की जीवनामध्ये मनुष्य जेव्हा संकट येतो तेव्हा पडून जातो आणि तेव्हा तारणहार तुम्हाला फक्त हा अवलियाच म्हणजे ज्याला तुम्ही समर्पित आहात. इथं गजानन महाराजांना आपण मधोभागी उभं केलेलं आहे. आपण त्याला समर्पित भावाने मी हे तुम्हाला सांगतो की तिथं सुद्धा त्यांनी दाखवून दिलं की वेळ आली की माणसं आधी पळून जातात, स्वतःचा जीव वाचवतात, तुमच्या मदतीला कोणी येत नाही. पण तीच बुडणारी लोक महाराजांना विनंती करतात आणि ते महाराज त्या ओंकारेश्वरा म्हणजे जी शंकराची कन्या आहे नर्मदा तिला आवाहन करतात की आम्हाला पलीकडे सुखरूप नाही आणि मग ते नेतात. म्हणजे याचा अर्थ असा की मनुष्य जीवन जगताना जर किती संकट आली आणि तुम्हाला जे आपण मदत करताना म्हणतो ती नातेवाईक तुमच्यापासून पडून जातात, तुम्हाला कोणी मदतीला येत नाही, तर दुःख वाटून घेऊ नका, महाराजांना समर्पित व्हा. हा गजानन विजय तुम्ही वाचा, नक्की महाराज तुमच्या मदतीला येतील आणि तुमची नय्या त्या तीराला म्हणजे सुखरूप तुमच्या अडचणीतनं तुम्हाला बाजूला करतील, असं याच्यामध्ये याचा अर्थ असा आहे. इथंच त्याच्यामध्ये नाहीये. मग त्यांनी टिळकांचं भविष्य पण त्याच्यामध्ये सांगितलं की बाळ गंधर्व बाळ टिळक हे जेव्हा क्रांतिकारक होते मग ते क्रांतिकारकाचं काम सुद्धा महाराजांनी त्यांना मदत केलेली आहे. जेव्हा त्यांना शिक्षा झाली तर त्या शिक्षा झाल्यानंतर महाराजांनी त्यांना भाकरीचा प्रसाद पाठवला टिळकांना आणि तो टिळकांनी तो प्रसाद ग्रहण केला महाराजांचा आणि गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला गेला. म्हणजे जेव्हा एखाद्या संतांची आपल्यावरती कृपा होते तेव्हा आपल्या हातनं किती मोठं कार्य घडू शकतं हे सुद्धा आपल्याला कळतं. आणि घडलेलं कार्य हे समोरच्याला पटावं म्हणून त्याच्यात सुद्धा त्यांनी तेव्हाचा कायदा होता की वस्त्र अंगावर पाहिजे आणि महाराज सगळ्या शेगावमध्ये कसेही फिरायचे म्हणजे नग्न अवस्थेत फिरायचे, लंगोटे असायचे नसायचे. तिथे बऱ्याच जणांनी तिथं तेव्हा तक्रार केली पोलीस चौकीत की असं असं फिरतात, हे योग्य नाही. आणि मग त्यांच्यावर खटला भरला गेला. मग त्यांना जेव्हा बोलवलं गेलं तेव्हा जठारस म्हणून त्याच्यामध्ये गजानन विजयमध्ये उल्लेख आहे की जज होते आणि मग ते आले आणि त्यांनी महाराजांनी सांगितलं बघतो काय का तू चिलिंबर म्हणून. तर त्यांना ते कौतुक वाटलं. इथं गंमत कशी आहे बघा की मी जज आहे आणि महाराज तिथं आलेले आहेत आणि त्यांच्या विरुद्ध तक्रार आहे इथं आणि तू अमुक गोष्ट कर म्हणजे तू चिलिंबर मला बसायला खुर्ची तिथनं त्यांनी ते सगळं सोडलं आणि त्याच्यावर सांगितलं तू हे भर. निरागसता दिसते की निरागसता सुद्धा अशी इतकी पवित्र हवी की जो तुमच्या जीवनामध्ये न्यायनिवाडा करायला आलेला आहे ना
त्याला सुद्धा कळता कामा नये हा खरं गुन्हेगार आहे का नाहीये. म्हणजे इतकी निरागसता हवी ही संतांनी म्हणजे गजानन महाराजांनी आपल्या भाविकांना सांगितलं की तुमच्या आचरणात निरागसता ठेवा. तुमचं आचरण तुम्ही पवित्र स्वच्छ मनाने जर असेल तर तुम्हाला त्याच्यावरती कोणी हटवू शकत नाही. मग तिथं कायदा जरी असला तरी तो समजून घेतो हे त्याच्यातनं त्या म्हणजे अध्यायातनं लक्षात येतं. तसंच काय असतं की आता आपण महाराज बघतो त्यांचे शिष्य होता त्याला आणि प्रसारही व्हायला पाहिजे, धर्मप्रसार व्हायला पाहिजे. मग ते पितांबर म्हणून आपल्या शिष्याला सांगतात की तू प्रसार याच्यात, कारण तो जेव्हा स्वतःच्या म्हणजे काय फाटके कपडे घालून तू बाहेर जातोस म्हणून स्वतःच्या अंगावरचं वस्त्र महाराज त्याला देतात आणि तो येतो आणि जाताना बघतो की रात्र झाली आहे म्हणून एका झाडावर चढून बसतो. मुंगळ्या असतात झाडाखाली, तो वरती झाडावर चढून बसतो आंब्याच्या. सकाळी लोक येऊन बघतात तिथं वरती त्या माणूस बसलेला आहे, त्याला खाली उतरवतात आणि म्हणतात कोण आहे. तो सांगतो की मी काही चोर वगैरे नाहीये. कारण साधारण आपण तेव्हा जुन्या गोष्टींमध्ये बघितलं असेल की चोर वाटमारी करताना झाडावर वगैरे बसलेले असतात, तसा गैरसमज होतो. मग ते त्याला विचारलं मी गजानन महाराजांचा शिष्य आहे. काय असतं जोपर्यंत चमत्कार घडत नाही तोपर्यंत लोकांचा विश्वास बसत नाही. हे आता सध्याच्या काळात सुद्धा खूप घडतं किंवा तेव्हाही घडत होतं. आणि मग तो सांगतो की मी गजानन महाराजांचा शिष्य आहे. लोक म्हणतात काही नाही, तू गजानन महाराजांचा शिष्य वगैरे काही नाही, तो चोर आहेस. तू जर शिष्य असशील तर हे जे आंब्याचं झाड आहे की त्याला कुठलंही फळ लागत नाही, त्याला कुठलंही पान नाहीये, हे संबंध नुसत्या काड्या हे राहिलेले आहे, तर त्याला तू फक्त फळ सोडून दे, तू पालवी आणून दाखव. म्हणजे आपण जर म्हटलं की एखाद्याचं शिष्यत्व पत्करावं तर लोक थोडक्यात बाप दाखवण्याचं श्राद्ध कर असं आत्ताच्या काळामध्ये आपण म्हणायला हरकत नाही की त्याच्यात. आणि मग तो पितांबर महाराजांचा धावा करतो आणि मग ते त्या झाडाला पालवी फुटते. अर्थ काय तर जेव्हा तुम्ही गुरुतत्वाच्या अंमलाखाली असता, गुरु तत्वाच्या कृपा छत्राखाली असता, तेव्हा तुम्हाला कशाचीच भीती नसावी. कारण ते तत्व हे सदैव तुमचं रक्षण करत असतं. या अध्यायातनं ते दिसतात. मग जी लोक मारायला आलेली असतात ती लगेच सत्कार करतात. आजच्या काळामध्ये असंच घडतं की तुम्ही चमत्कार दाखवला, काही दाखवलं की तीच लोक लगेच तुमचा लगेच सत्कार करायला येतात. आत्ताची स्थिती तेव्हाची स्थिती वेगळी होती, पण हे त्याच्यात हे आहेत याच्यामध्ये. पुढं आपण जसं म्हणतो की माणसाने जीवनामध्ये वागताना सावधानतेने राहायला पाहिजे. विहिरीचं खोदकाम करत असताना गरिबी ही खूप वाईट असते. किती गजानन विजय का वाचायचा किंवा पारायण का करायचं, तर आयुष्य जीवन कसं जगावं हे गजानन विजय शिकवतो. विहिरीचं खोदकाम चालत असतात, त्या जिथं विहीर खणायची असते तिथं आतमध्ये सुरुंगाच्या काढण्यासाठी ज्या म्हणजे स्फोटक पेरलेले असतात, तर त्याची पुंगळी भिजते. आणि मग आता करणार काय, तो मिस्त्री म्हणतो की जो सगळ्यात खालच्या दर्जाचा कामगार, त्याला काही म्हणजे त्याचं काही चालत नाही, त्याला तो सांगतो, तो गण्यात मिस्त्री गण्या म्हणून असतो, त्याला सांगतात की जाऊन तू उतर खाली आणि त्या पुंगळ्या नीट पेटव. आणि तो गण्या उतरतो. बरं ते लगेच पेट घेतात. आता पेट घेणं, आता त्याला कळतं की आता आपली काही दडगत नाही, कारण खड्डा मोठा असतो. तो महाराजांचं नाव घेतो की महाराज मला वाचवा म्हणून त्याच्यात, आणि तेवढ्यात स्फोट होतो. ते स्फोट झाल्यावर सगळे दगड बाहेर उडतात. सगळ्या लोकांचा समज होतो की गणू आता मेला आणि आता तो काही जगलेला दिसत नाही, कारण एवढा सुरुंगाचा स्फोट झाला तर त्याच्यात काही ठिकऱ्यात झाल्या असतील, एवढे दगड बाहेर उडले. पण म्हणून ते मुकादम सांगतात जरा वाकून बघा, गाण्याचं प्रेम दिसतं का कुठं काय. तर तो आतनं आवाज येतो की मी मालक, मी मेलेलो नाही, जिवंत आहे. जेव्हा दगड उडतो तेव्हा एक मोठा दगड येऊन त्याच्या समोर बसतो आणि त्याच्या पाठीमागं तो वाचतो. सांगायचा हेतू काय की जीवनामध्ये कुठलीही कृती अशी करू नका की त्या ठिकाणी तुम्हाला त्या संत तत्वाला त्याची परीक्षा पाहिजे आहे. म्हणजे आपण आणि कितीही कठीण प्रसंग आला, म्हणजे आता जीवावरच बेतलेलं होतं, सगळ्यांना वाटलं तो मेला,
पण अशा प्रसंगी सुद्धा फक्त महाराजांचा धावा केल्यामुळे तो दगड समोर आला आणि त्याचा जीव वाचतो. पण आल्या आल्या तो काही स्वतः शेखी मिरवत नाही, तो ताबडतोब तिथनं धावत येतो आणि महाराजांच्या चरणी महाराजांना नमस्कार करतो की तुम्ही होतात म्हणून वाचले. लगेच महाराज तिथं पावती देतात, अरे गाण्या विहिरीत बसल्या बसल्या किती दगड उडवलेस बघा. अहमभाव कुठं आला का, किंवा महाराजांनी असं आलं का मी केलं माझ्यामुळे वाचलास, तर नाही. समर्पण, गुरुतत्वाला असलेलं समर्पण, किंवा एखाद्या आपण म्हणतो की एखाद्या विशिष्ट देवतेला आपण जेव्हा समर्पित भाव असतो ना, तर ती शक्ती तुम्हाला वाचवतेच. मग ती कुठलीही अवस्था असो. मग त्यातनं त्यांनी हे करून दिलं की या पद्धतीने तुम्ही आयुष्य जगायला पाहिजे, की गुरुतत्वावर विश्वास ठेवा. किती संकट आलं तुमच्या जीवावर जरी बेतलं तरी ते तुम्हाला तारून देईल. नंतर गंगा भारती दाखवला की तो कुष्ठरोगी असतो, की कुष्ठरोग आपल्याला माहिती आहे की तेव्हा आपण वाचलेलं आहे की तो दुसऱ्याला व्हायचा की त्यातनं माणूस बरा व्हायचा नाही. आणि उत्तम गायक असतो तो, पण रोग असल्यामुळे त्याला सगळे बाजूला करत असतो आणि आज महाराजांच्या जवळ जायचा प्रयत्न करतो पण येत नाही. पण त्याचा महाराजांवरती एवढा विश्वास असतो की महाराज जिथं स्नान करायचे तिथली तो माती घेऊन रोज अंगाला लावत असतो. आणि काही दिवसांनी त्याच्या लक्षात येतं की आपला रोग बरा झाला आणि तो त्या रोगातनं बरा होतो आणि महाराजांना समर्पित होतो की मी तुमच्यामुळे बरा झालो. हा समर्पित भाव आणि स्थान महत्व, किंवा आपण म्हणतो की जिथं या संतांचे चरण पडतात किंवा जिथं त्यांचं अस्तित्व असतं तिथली माती सुद्धा औषध म्हणून काम करते. हे त्यातनं आपल्याला शिकायला मिळतं या गजानन विजयमधनं. मग पुढं अजून त्याच्यामध्ये जातो की पोट दुखत असतं एकाचं भक्ताचं आणि डॉक्टर म्हणतात की काही याचा औषध नाही याला पोटदुखीला वगैरे. आणि महाराज तेव्हा आंबा खात असतात आणि आंबा खात असताना म्हटल्यानंतर त्याची पत्नी येते. पतिव्रता शेवटी आपण म्हणतो ना पतीला कसं वाचवेल म्हणून ती महाराजांना प्रार्थना करते की माझ्या पतीला असा असा पोटाचा त्रास होतोय म्हणून तो बरा होत नाही. महाराज जो खात असताना आंबा तो तिच्या अंगावर फेकतात आणि म्हणतात देते का. ती विश्वासाने महाराजांना आंबा देते. लोक तेव्हा तिला नावं ठेवतात की आजही जर पोटाचा काही रोग झाला आणि आंबा खातो म्हटलं तर डॉक्टर म्हणतील तुम्ही पथ्य पाळत नाही, कुपथ्य झालं. लोकही म्हणतात तू काय केलंस, स्वतःच्या नवऱ्याला स्वतःच्या हाताने विष दिलंस, मारणार तो तर मरेल, कारण ते जे उपत्य होतं ते तू त्याला दिलंस, नको ते ऐकून. पण त्याला जुलाब होतो आणि त्याची व्याधी हरते आणि तो बरा होतो. सांगायचं किंवा ह्या अध्यायातनं आपण काय घ्यायचं तर प्रसाद जेव्हा आपण स्वीकार करतो तेव्हा तो काहीही चमत्कार घडवू शकतो. किंवा आपण एखाद्या आपण असाध्य व्याधी असेल तर ती तुमचा भाव समर्पित असेल आणि श्रद्धेने. म्हणजे गंमत बघा की गजानन विजयामध्ये हे सांगताना त्यांनी काय केलं, आंबा महाराज खात होते म्हणजे ते वास्तविक त्या पोटदुखीवरती कुपत्तेच होतं. पण त्या बाईचा विश्वास होता, महाराजांच्या वरती श्रद्धा होती आणि तिने ते आपल्या नवऱ्याला दिलं. म्हणजे श्रद्धा असणं, श्रद्धा कशी असावी की जे कुपत्य जरी असेल तरी महाराज जेव्हा एखादी अवलिया व्यक्ती आपल्याला काही देते तर त्याच्यावरती कुठला संशय नसावा. तुम्ही निःसंशय ती कृती करा म्हणजे तुम्ही त्यातनं तारून नक्कीच जाल. अशा याच्यामध्ये हे केलेलं आहे. त्याच्यानंतर पुढं आपण जर हे गेलं की एकाला कानामध्ये त्या तुकारामाच्या छर्रा बसतो आणि जेव्हा जो शिकारी मारतो तेव्हा तो त्याच्या कानामध्ये ससा समजून मारतो, तो त्याच्या कानाला जाऊन तो छर्रा अडकतो. कितीही केलं तरी तो निघत नाही. पण मग जेव्हा महाराजांच्या मठामध्ये सेवेला जातो ती सेवा करता करता तो छर्रा त्याच्या कानातनं गळून पडतो. शिकवण काय आहे तर जेव्हा आपण आपल्याला जर संधी मिळते आपल्या एखाद्या मठामध्ये किंवा एखाद्या संस्थांमध्ये सेवा करायची तर ती निरपेक्ष भावनेने करावी. हा व्याधीला कंटाळलेला असतो आणि आपण म्हणतो ना की आता शेवटचा उपाय म्हणून
तसा तो महाराजांची सेवा करायला तिथं आलेला असतो निरपेक्ष भावनेनी. आणि काही न करता, म्हणजे जे अगोदर काही उपाय करून सुद्धा जो छर्रा निघत नाही तो काही न करता गळून पडतो. म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या कार्यक्षेत्री किंवा तीर्थक्षेत्री जाता किंवा एखाद्या मठात जाता, मंदिरात जाता, तर ती सेवा निरपेक्ष भावनेने करा. या अध्यायामध्ये ते महाराजांनी सांगितलेलं की तुम्ही ती निरपेक्ष भावनेने केलेली सेवा ही तुम्हाला तारूनच नेते. म्हणजे तुमची अडचणी, दुःख किंवा काही कष्ट असेल शारीरिक, तर त्याचं नक्की त्याचं तिथं निवारण हे होतं. म्हणजे हा त्यातनं खूप महत्त्वाचा घेण्यासारखा भाग आहे. मग नात्यामध्ये असतात की ती बायजा जी असते ती महाराजांवरती अतिशय तिचा विश्वास असतो, पण मोठा धीर तिच्यावरती वाईट नजर ठेवून असतो आणि तिच्याशी संग करायला बघतो शारीरिक. पण ती त्याला समजवते की तू मोठा भाऊ हा वडिलांसमान असतो, पण तो इतका वासनाच्या आहारी गेलेला असतो की तिला सांगतो की तू माझ्याशी तू संग कर, मी तुला बायकोसारखं ठेवीन वगैरे सगळ्या या गोष्टी होतात. पण ती म्हणते की नाही, आणि महाराजांवरती श्रद्धा असते आणि तो पडतो आणि त्याला शारीरिक व्याधी होते. म्हणजे जीवनामध्ये आपण कधी स्वतःला कमजोर समजू नका, किंवा अशी अडचण एखाद्या माता भगिनींना जीवनामध्ये येऊ शकते. तेव्हा जर तुम्ही तुमचं श्रद्धास्थान पक्का असेल तर तिथं सुद्धा हे तत्व काम करतं आणि तुमचं म्हणजे तुमची लाज वाचवतं. आणि आपण लक्षात घ्यायला पाहिजे की आपण सहजीवन जेव्हा आपल्या नातेवाईकांबद्दल किंवा जीवन जगताना आपण आपल्या बाजूची असलेली व्यक्ती ही वडीलधारी आहे का नाही हे आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे. की आपण कुठल्या नजरेने बघतो. आजच्या काळात विशेषतः हे खूप महत्त्वाचं आहे, कारण इतकी विकृत परिस्थिती आजच्या समाजामध्ये आहे किंवा झालेली आहे की वासनेच्या शिवाय काही नाही. आपण मीडिया बघतो, फोन बघतो, टी व्ही बघतो, सगळ्या ठिकाणी आधी इतकं नव्हत्या गोष्टी, पण आता काही राहिलेलंच नाही. तर हे किती चुकीचं आहे. म्हणजे गजानन विजय हा लिहिला गेला आणि जेव्हा दासगणू महाराजांनी हे सगळं या घडलेल्या गोष्टी आहेत, म्हणजे असं नाही की काल्पनिक गोष्टी आहेत, की तेव्हाच महाराजांनी कसं जगावं हे सांगितलेलं आहे. पण का वाचावं आपण गजानन विजय? तर हे पण एक कारण आहे की सर्वसाधारण जीवन जगताना आपली वैचारिकता, एखाद्या स्त्रीच्या प्रती असलेला आपला आदर कसा हवा, किंवा आपल्या घरातली नाती कशी सांभाळावी हवी, या अनुषंगाने हे केलेलं आहे. मग नंतर त्यांचा रेल्वे प्रवासामध्ये एकदम नजर चुकून ते बायकांच्या डब्यात जाऊन बसतात, बायका ओरडतात, हे कोण म्हणून बसतात, म्हणून पोलीस येतो, त्यांना उठवायचा प्रयत्न करतो, पण ते काही म्हणतात की नाही. मग हमी दिली जाते की महाराज काही करणार नाही, हे संतांचा अवतार आहे, तर तुम्ही काही काळजी करू नका. पण जे व्यवस्था करतात या महाराजांची दुसऱ्या गावी जायची त्यांनाच पकडलं जातं. पण काय असतं, आपण एखाद्या विभूतीला पाठीमागं लागतो, म्हणजे त्यांची इच्छा नसताना आपण आपल्या इच्छेपोटी त्यांना त्याप्रमाणे करून घेतो. आपण सध्या बघत असतो, अमुक फोटो काढ, तमुक फोटो काढ, असं करून घे, माझ्या घरी ये, मग आहे आमच्या ओळखीचे ते असं आहे. हे सगळं जे आपण ह्या विभूतींच्या बाजूला जाऊन प्रदर्शित करायचा प्रयत्न करतो ना, त्याची शिक्षा होते. म्हणजे शिक्षा महाराजांना होत नाही त्या बायकांच्या डब्यात जाऊन बसतात, तर ह्याचे जे आयोजक असतात, म्हणजे महाराजांना जे घेऊन जाणं असतं त्यांना ती शिक्षा होते. मग तिथं एक मध्ये भास्कर पाटील असा अंत येतो, त्याला कुत्रं चावतं. मग ते कुत्रं चावल्यानंतर महाराज त्याला म्हणतात की आत्तासारखं तेव्हा काही रेबीजची इंजेक्शन वगैरे तेव्हा काही नव्हती, औषध उपचार जे काय असतील, ते कुत्रं चावलं की त्याच्यामध्ये तो रोग होऊन तो माणूस मरणार हे अगदी नक्की तेव्हा असं असावं. मग महाराज भास्कर पाटलाला म्हणजे ते पाटलांना म्हणतात की मी तुला थोडंसं तुझं जे आयुष्य वाढवून देतो, म्हणजे याच्यातनं हे कुत्रं चावलं याच्यातनं तू थोडंसं करशील. ते म्हणतात की नको.
तुम्ही जसं आम्हाला शिकवलेलं आहे किंवा तुम्ही जे परमेश्वराचे जे काळाचे नियम आहे तर याच्या विरुद्ध जायची काही गरज नाही. आणि महाराजांना म्हणतात की आता मी तुमच्या चरणांशीच आहे, तुम्ही जे कराल तेच योग्य, असं म्हणून ते महाराजांना पूर्ण स्वतःला समर्पित करतात. आणि मग नंतर आपण गजानन विजयमध्ये त्याच्यामध्ये आलं की ज्या दिवशी महाराजांना कळतं की आता त्याचा अंतसमय जवळ आलेला असता, कारण जो तारू शकतो त्याला सगळ्या गोष्टींचं ज्ञात असतात अवलियांना, ते सांगतात की आपण त्र्यंबकला जाऊ. मग तिथं जातात आणि त्याला सांगतात की तुझा अंतिम वेळ जवळ आलेली आहे आणि दीर्घ श्वास घ्यायला सांगतात. आणि मग भास्कर पाटलांचं निधन होतं, म्हणजे ते प्राण जात होतं. इथं कसं असतं ना की जीवन जेव्हा आपण एखाद्या विभूतीच्या सानिध्यात जातो, सहजता जगण्यात आणि आपलं आयुष्य मोकळं करण्यात, ह्या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. की म्हणजे त्यांनी आयुष्य मागून पण घेतलं असतं आणि महाराजांनी स्वतःहून विचारलं होतं की मी तुझं आयुष्य वाढवतो, तर नको म्हटलं होतं. कारण का तर काळाच्या आणि नियमाच्या विरुद्ध जायला नको म्हणून. आणि महाराजांनी ते स्वीकारलं. खरा भक्त याला म्हणतात की जो आपल्या गुरुतत्वावरती विश्वास ठेवतो आणि तो हे करतो की जे गुरु माझ्यासाठी निवडेल तेच योग्य. आणि मग ते महाराज घेऊन जातात आणि त्याचा मृत्यू सुद्धा सुसह्य करतात. आणि मग आता होतं कसं की आपण बघत असतो की मृत्यू तर झालेला आहे पण पुढची गती पण प्राप्त होणं गरजेचं असतं. मग जेव्हा त्यांचं श्राद्ध केलं जातं तेव्हा येऊन कावळे त्रास द्यायला सुरुवात करतात. आणि मग भिल्ल तिथं तेव्हा भिल्ल जमात त्या काळात दाखवले की ते तीर तयार करतात त्या कावळ्यांना मारण्यासाठी की ह्याचं श्राद्धाचं जेवण चालू. त्यामुळे महाराज सांगतात की तुम्ही त्याला प्रसाद दाखवताच भोजन हे करताय, तर त्याला ते दाखवा. आणि मग ते कावळ्यांना विनंती करतात की तुम्ही इथनं निघून जा. त्यांना कावळ्यांच्या रूपामध्ये म्हणजे तो आत्मा आलेला असतो प्रसाद ग्रहण करायला. हे अंधश्रद्धा नाहीये, हे महाराजांनी तिथं दाखवून दिलेलं आहे की आपण जसं आत्ता 10व्याला आपण पिंडाला कावळा शिवला की आपण म्हणतो की तो देह मुक्त अवस्थेमध्ये पुढच्या अवस्थेमध्ये गेला, तसं त्याचं दाखला महाराजांनी तिथं दिलेला आहे. आणि सांगितलं की तुम्ही इथं फिरकू नका. आणि नंतर बरीच वर्ष ज्या ठिकाणी ही घटना घडली तिथं कावळ्या आले. त्याच्या आधी एक प्रसंग सांगायचा राहिला की आपण जेव्हा आपल्या विभूती अशा आपल्या सानिध्यात असतात मग त्यांना आपण आपल्याप्रमाणे वागवायला जातो. आपण बघत असतो की तुम्ही हे खा ते खा आपण असं, तर ते त्यांना तसं करू नये. त्यांचे नियम वेगवेगळे असतात आणि उगाच त्यांना त्रास होतो. मग त्यांना तुम्हाला दाखवायला लागतं. जसं बंकटलालांनी त्यांना कणीस खाण्याचा कार्यक्रम ते मळ्यात आखतात आणि त्या झाडावरती आग्यामोळ बसलेला असतो. त्या धुराने सगळ्या माश्या उठतात, सगळे पडून जातात आणि सगळ्या माश्या येऊन महाराजांना चावतात आणि सगळे पळून जातात. इथं महाराजांनी ती शिकवण दिलेली आहे की वेळेला सगळे पळून जातात, तुमच्या बाजूला कोणी उभं राहत नाही. पण बंकटलाल सुद्धा जाऊन परत लगेच येतो की महाराजांना, त्याला दुःख होतं की महाराजांना एवढ्या माश्या चावल्यात आणि काटे रुतलेले आहेत. ही महाराजांना लक्षात येतं की हा माझा खरा भक्त आहे आणि ह्याच्यातनं ह्याला पण त्रास झालेला आहे. मग महाराज योग क्रिया आपण जी म्हणतो त्या योग क्रियेद्वारे सगळे काटे बाहेर काढतात. म्हणजे स्वतःचा योग क्रियेचा अभ्यास प्रत्येक व्यक्तीने जीवनामध्ये करावा. योग क्रिया की ती कुठलाही प्रसंग बाका असो त्यातनं तुम्हाला तारून नेते, हे सुद्धा त्यांनी ह्या गजानन विजयामध्ये सांगितलेलं आहे. शेवटी जेव्हा जातो तेव्हा पांडुरंगाचं दर्शन होत नाही म्हणून सेवकाला पांडुरंगाच्या स्वरूपात त्यांनी दर्शन दिलेलं आहे. जेव्हा देह ठेवायची वेळ येते तेव्हा ते सांगतात की आता गणपती बोलवायची वेळ झालेली आहे, त्यामुळं खडीसाखर बुक्का अशी महाराजांची सगळी जेव्हा ते श्वास रोखून धरतात सगळ्यांना वाईट वाटतं की आज महाराज आपल्याला सोडून जाणार आहेत.
पण काय असतं ना की कुठलीही व्यक्ती असो की ह्या जीवनामध्ये जी येते त्याला ही एक ना एक दिवस हे जायला लागतं. मग तो अवलिया असो, अवतार समाप्ती कारण कुठं ना कुठं तरी असते की कार्य झालं, आपण समाजाला शिकवण दिली की तिथनं त्यांना थांबायचं नसतं, की ते मोकळे होतात, त्यांचं अवतार संपवून ते पुढच्या मार्गाला जातात. तसं मग सगळं जेव्हा महाराजांच्या दृष्टिकोनातनं जेव्हा जे समाजाला जेवढं प्रबोधन करायचं आहे तेवढं त्यांनी तेव्हा केलेलं आहे. आणि मग त्या अनुषंगाने ते दिवस ठरवतात आणि मग त्या ऋषीपंचमीच्या दिवशी त्यांचं पूर्ण मिरवणूक काढली जाते. म्हणजे देहाचा जेव्हा त्याग करतात, श्वास रोखून धरतात, मग नंतर मिरवणूक काढली जाते. त्यांनीच जिथं समाधीचं स्थान ठरवलेलं असतं तिथं महाराजांना बसवलं जातं. समाधीचं म्हणजे समाधी दिली जाते त्या देहाला. आणि मग बुक्का कीर्तनाने, प्रवचनाने असं सगळ्यांनी महाराजांना निरोप दिला जातो. याच्यात इथं काय होतं ना की आपण एखादा देह, आपल्या मनुष्य स्वभाव आहे की आपल्या घरामध्ये एखादा मृत्यू होतो, काय होतं ते आपण दुःख करत बसतो, दुःख कुरवाळत बसतो. तर इथं महाराजांनी ती पण शिकवण दिलेली आहे की दुःख करत बसू नका, कारण हा निसर्गाचा नियम आहे आणि जो येतो तो हा जातोच. आणि त्यांनी हसत मरण स्वीकारलं पाहिजे. तेव्हा सुद्धा महाराजांची समाधी मग निर्मितीचं काम करण्यासाठी कोणी काही उपाय तेव्हाच्या ह्याच्यामध्ये ते संबंध काम केलेलं आहे, म्हणजे समाधीचं काम केलं आहे. त्याच्या अगोदर आपण एक प्रसंग मागं एक अध्याय असा होता की आपण प्रसाद आवेरतो, आपण म्हणतो ना एखादी आरती किंवा प्रसाद आवेरून जातो. तर काय असतं की ही तत्व काही असतात ना की त्यांना असं वाटतं की ह्यांनी इथपर्यंत ह्या वेळेपर्यंत माझ्या सानिध्यात राहावं. मग ते डॉक्टर त्याच्यामध्ये जातात, त्यांना उशीर झालेला असतो आणि ते म्हणतात मी काय प्रसाद घेणार नाही आणि ते निघून जातात. आणि रोजचा जो बैलगाडी असते की त्याला माहिती असतो रस्ता, म्हणजे तेव्हाचं ट्रान्सपोर्टचं प्रवासाचं साधन, त्याच्यात बसतात आणि ते जरी जातात तरी त्याच्या लक्षात येतं की हे काही आपण बाहेर पडत नाही, रस्ता चुकतोय. मग ते डॉक्टरही म्हणतात की नाही तू काहीतरी घोटाळा करतोयस, पण वास्तविक तसं काही नसतं. आणि ते बैल परत जिथे येऊन उभे राहतात ते शेगावचं शिवारच असतं. इथं सांगायचं तात्पर्य असं आहे की शक्यतो आपण ज्या तीर्थक्षेत्री जातो किंवा हे जातो, जर असं संधी याच्यात आली तर ते अवेरू नका, त्याचं तुम्ही मान राखावा, म्हणजे त्या स्थानाचा मान राखायला आपण शिकलं पाहिजे की त्याला टाळून तुम्ही पुढं जाऊ नये. इथं ह्या मुद्द्यावरती थोडंसं काय होतं की इथं अंधश्रद्धा पण होऊ नये, की घाबरून जाऊ नये की आपल्याला एखादं वाटतं मी थांबलो नाही तर मग माझं असं होईल का, तर तसं नाही आहे काही. महाराज प्रत्येक क्षणामध्ये बरोबर आहेतच. पण जिथं तुम्हाला सहज शक्य असेल तर तुम्हाला ती परिस्थिती स्वीकारणं गरजेचं आहे. सांगायचा हेतू काय की माझं काम झालं त्या तत्वाला तुम्ही झिडकारलं आणि तुम्ही पुढे जर गेलात तर तसं चालत नाही. शेवटी ते तत्व आहे, ते त्याचं तुम्हाला अस्तित्व हे दाखवतंच, म्हणून त्या डॉक्टरांना ते अस्तित्व दाखवलेलं आहे. असे एक गजानन विजयमध्ये बरेच प्रसंग आहेत. मग मदतीने बऱ्याच जणांच्या तेव्हाच्या जे धनिक लोक होते, यांनी ते मंदिर उभारलं गेलं आणि मग दासगणू महाराजांनी याच्यावरती हा गजानन विजयचं म्हणजे पूर्ण केलेलं आहे. याच्यामध्ये मंगळवारी पूर्ण झालेलं होतं, वार मंगळवार होता. आपण गजानन विजयांचं जेव्हा पारायण करतो तेव्हा आपण फक्त महाराजांचं पारायण नाही, आता जे मुद्दे सांगितले ह्या अनुषंगाने जर तुम्ही पारायण केलं, म्हणजे डॉक्टर म्हणजे माझे गुरु मला कायम सांगायचे, ज्यांना मी गुरु मानतो, की एखादं आपण पोथी किंवा एखादं आपण स्तोत्र वाचतो तर त्याच्या प्रत्येक शब्दावरती किंवा त्या अध्यायावरती आपण विचार विनिमय करणं गरजेचं असतं की ज्यांनी ते लिहिलेलं आहे, हे का लिहिलेलं आहे, उगाच लिहिलेलं नसतं, की त्याच्यात समाजाचं प्रबोधन कसं होईल हे त्याच्यामध्ये दिलेलं असतं. की
जसं गजानन विजयमध्ये जिथं पाणी लागत नाही तिथं पाण्याचे झरे त्यांनी उत्पन्न केले. हे सगळे चमत्कार त्यांनी ह्या करून दाखवले. ह्याचं कारण फक्त होतं की समाजाचं प्रबोधन व्हावं. याच्यामध्ये कुठलेही जादूचे प्रयोग किंवा असं त्याच्यामध्ये कधीच नव्हतं, किंवा व्यसनाधीन होते म्हणून महाराज कधी व्यसनाधीन म्हणजे गांजा ओढत किंवा चिलीम ओढत राहिलेलं नाही. जे भक्तांनी मनापासनं जे केलं, आपण काय करतो की आपलं काम गरज सोडो आणि वैद्य मरो असा सुद्धा प्रसंग एका ह्याच्यामध्ये त्यांनी गजानन विजयमध्ये दिलेला आहे. की आपण आपलं कामासाठी तात्पुरतं आपण म्हणतो ना की देवाला नवच बोलतो की मी असं असं करीन बरं का, आणि करतच नाही, नंतर विसरून जातो. मग इथं हे सुद्धा या गजानन विजयमध्ये उतरंडीला ठेवलेले जे कानोले दोन जे असतात की ते महाराज सांगतात की तू ते कधी करून ठेवलेले आहेस, ते माझ्यासाठी तू घेऊन ये. मग ते खराब होणारे असतात, पण बायकोला आधी आठवत नाही. मग ती घरी जाऊन बघते तेव्हा तिला कळतं की अरे तर खराब झाले असतील, कारण खूप महिने होऊन गेले आणि ते टिकाऊ पदार्थ नाही. पण ते जेव्हा येऊन बघते तेव्हा ते व्यवस्थित अवस्थेत दिसतात. हे सांगायचं म्हणजे काय आहे की जेव्हा एखाद्याला ह्या तत्वांना आपण शब्द देतो, म्हणजे आपण नवच बोलतो, तर तो फेडणं सुद्धा गरजेचं आहे. मग तो तुम्ही अगदीच पैशानी किंवा ह्याच्या स्वरूपात नाही, पण शिकवण काय आहे की उगाच निरर्थक तत्वाच्या तुम्ही पाठीमागं जाऊ नका. आणि जर त्या तत्वावर जर तुम्ही बोल लावला असेल किंवा ते तुम्ही तसे बोलला असाल, तर त्या अनुषंगाने तुमची पूर्ती पण होणं गरजेचं असतं. की हा एक नित्य जीवनाचा भाग आहे की नुसतंच आपलं दाखवायचं किंवा तुम्ही कृत्रिम आयुष्य, खोटं आयुष्य जगू नका किंवा वागू नका. म्हणून गजानन विजय ह्याचं पारायण जेव्हा तुम्ही कराल किंवा या अनुषंगाने याल, तेव्हा तुम्हाला एक नवीन प्रकारची ऊर्जा प्राप्त होईल. कारण सोपं करून जी गोष्ट सांगितली जाते ना, तसं गजानन विजय हे सगळं सोपं करून अध्यात्म सांगितलेलं आहे. पूर्ण अध्यात्म या गजानन विजयमध्ये आहे. तुम्ही 3 दिवसाचं पारायण करू शकता, तुम्ही 7 दिवसाचं पारायण करू शकता. म्हणजे 3 दिवसाच्या म्हणजे 7 त्रिक 21 अध्याय, 7 दिवसाचं रोज 3 अध्याय वाचा, अन्यथा रोज 1 अध्याय वाचा. किंवा सामुदायिक पारायण सुद्धा आता होतं. आणि प्रसाद जे आपण म्हणतो ना की ज्या तत्वाला जे आवडतं, खातो कोण, शेवटी आपणच खातो. पण ज्या तत्वाला आपण त्याचा जो आवडीचे पदार्थ जर माहिती असते, आपल्याकडं घरामध्ये जर एखादा आपलं नातेवाईक येणार असेल तर त्याला आपल्याला माहिती असतं की ह्या माणसाला काय आवडतं, तर आपण मग त्या आवडीचं आपण घरात सांगतो की अमुक अमुक कर, त्याला हे आवडतं. मग तसं ह्या तत्वाला जर महाराजांनी, कारण आत्ताच्या युगात महाराजांना बरेच जणांनी पाहिलेलं आहे किंवा अजून काही नंतर रामचंद्र महाराज म्हणून शेगावमध्ये होते, नुकताच त्यांनी 1-2 वर्षापूर्वी देह ठेवला, की महाराजांचं त्यांनी सानिध्य होतं. म्हणजे असं म्हणतात की तेवढं त्यांचंही वय तेवढं होतं. मग जर माहिती असेल की या काय आवडायचं महाराजांना, की पोथीमध्ये जसा उल्लेख आहे की भाकरी आवडायची, पिठलं भाकरी, कांदा, मिरची, भरलं वांग आणि आंबाडीची भाजी, हे महाराजांची आवडत्या गोष्टी होत्या. की अगोदर शेगावमध्ये गेलं की म्हणजे मी स्वतः खाल्लेलं आहे की पत्रावळीमध्ये ते सगळे हे पदार्थ दिले जायचे, मीठ दिलं जायचं. हे छानपैकी प्रसाद हा प्रसादच असतो, त्याला कुठला दुसरं त्याला नाव देता येणार नाही. आणि मग ते ग्रहण करून तुम्ही पत्रावळीत का द्यायचे तेव्हा, तर असं नव्हतं की तेव्हा ताटं नव्हती किंवा याच्यामध्ये. पण महाराजांचा जिथं प्रगट झाले ते कुठेतरी आपल्याला कळलं पाहिजे की आपण अन्नाचा वाया घालवू नये. आणि सगळीकडे बसायची, तेव्हा आत्तासारखं नव्हतं, सगळीकडे बसता यायचं. आताही प्रसाद मिळतो. आजही तुम्ही आता शेगावला गेलात तर शेगावला तुम्ही रेल्वेने जाऊ शकता, महाराष्ट्र एक्सप्रेस आहे किंवा अजून एक गाडी आहे 8:30 वाजता पुण्यावरनं, पण ते बुकिंग कमी मिळतं. बऱ्याच लक्झरी जातात. किंवा सरकारी आधी संध्याकाळी स्वारगेट आणि पुणा स्टेशनवरनं ST होत्या, आताही आहेत. सकाळी 8:30ची, रात्री 8:30ची आहे.
स्वतःचा तुम्ही कारने जाऊ शकता. तिथं उत्तम प्रकारे तुमची राहायची सोय व खूप मोठ्या धर्मशाळा आहेत. आणि तिथं आपण सगळ्यांनाच माहिती आहे की शेगाव आज शिस्त ह्या बाबतीत म्हणजे आम्ही करोनाच्या काळामध्ये सुद्धा शेगाव म्हणजे महाराजांची कृपा म्हणजे तो प्रसंग मी का सांगतो की खरंच तत्व इतकंच आहे की दर महिन्याला आम्ही शेगावला जातो महाराजांच्या चरणी. आणि करोनामध्ये तो आम्हाला जायला होतं, पण हा प्रसंग मी मागे एका निरूपणात ह्याच चॅनलवर सांगितलेला आहे की तिथं सुद्धा महाराजांनी सोय करून दिली होती. आणि प्रत्येक म्हणजे तुमची ते काळजी घेतातच. आणि तुम्ही तिथं गजानन विजय तुम्हाला तिथं मिळतो. जर गजानन विजय तुम्हाला वाचायलाही नसेल तर सार असलेलं गजानन तुम्हाला स्तोत्र ते सुद्धा मिळतं. तुम्ही ऑनलाईन गजानन महाराजांचं पोथी मिळवू शकता. पण ऑनलाईन मिळवण्यापेक्षा कसं असतं की आपल्याकडे स्वतःची प्रत आली मग मोठ्या आकारामध्ये सुद्धा आता जसं तांत्रिक गोष्टी बदलत चाललेल्या आहेत म्हणजे जसं आपण जग बदलत आहे तसं सोपं पद्धतीने छानपैकी पोथी हे करतात. पण सगळ्याचं तत्व हे एकच आहे. तर आणि गजानन विजयाचा जरूर अनुभव घ्यावा. गुण आल्याशिवाय राहत नाही एवढं मात्र मी अगदी खात्रीने सांगतो की गजानन विजय पोथी तुम्ही वाचायला सुरुवात करा. तुमच्या अनंत अडचणी काही असो उगाच तुम्ही म्हणाल की मला 1 कोटीचं कर्ज आहे मग मी तुम्ही सांगितलं आम्ही गजानन विजय वाचायला घेतला आणि तर तशा गोष्टी होत नाही. हा तुमच्या कर्माचा भाग आहे. जीवनामध्ये खरंच जी संकट आहे त्या संकटामध्ये तुमच्या चुका सोडून तुमची जी संकट आहे तिथं महाराज तुमच्या पाठीशी अगदी निश्चितपणे असतात आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी की तुम्ही कुठल्याही प्रकारे महाराजांची सेवा करा. गण गण गणात बोते हा मंत्र म्हणा, जय गजानन म्हणा की तुम्ही तो महाराजांपर्यंत तुम्हाला पोचल्याशिवाय राहत नाही. आणि खरंच म्हणजे गजानन महाराज हे इमिजिएट इफेक्ट देणारं एखादं औषध असतं ना तसं हा गजानन विजय की त्यांनी जरूर हे करावं. आणि कोणाला स्तोत्र हवं असेल आम्ही आता दर महिन्याला जातो तर स्तोत्र आणतो. कोणाला मिळत नाही पुण्यामध्ये कुठं त्याच्यामध्ये येत नाही तर कोणाला जरी पाहिजे असेल तरी मी ते देऊ शकतो की स्तोत्र येऊन तुम्ही ऑफिसमध्ये येऊन घेऊन जाऊ शकता. पण वाचणार असाल तरच न्या. नुसतं नेऊन घरामध्ये ठेवून भर ठेवू नये. ज्यांना खरंच गरज आहे त्यांनी जरूर याचा गजानन विजयाचा अनुभव घ्यावा. परत एकदा सांगतो गजानन महाराज हे कुठल्याही प्रकारचे विशिष्ट मला अमुक पाहिजे तमुक पाहिजे नाही. समर्पित भाव तुमचा मात्र उत्तम प्रकारे महाराजांना हवा. महाराज तुम्हाला महाराज वाटणारच नाही. हे तुम्हाला तुमच्या घरातले एक मेंबर आहेत, सभासद आहेत. ह्याची अगदी प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. इतकं म्हणजे शेगावचं महत्त्व आहे. आणि एकदा तरी जाऊन यावं. आता सोपं झालेलं आहे सगळं, ट्रान्सपोर्टने सोपं झालं आहे. राहायची सोय एक फक्त तिथल्या काही संस्थांचे नियम आहेत तेवढे सांगतो. नवरा बायको जर असतील तर शक्यतो राहू देत नाही. मग त्यांनी जाताना तुम्हाला तुमचं मॅरेज सर्टिफिकेटचा फोटो किंवा मॅरेज सर्टिफिकेट घेऊन जायला लागतं. कारण तो संस्थानाचा नियम आहे. पावित्र्य हे राखलं गेलं पाहिजे पहिल्या दिवसापासून नियम आहे. दुसरी गोष्ट तिथं जे सेवेकरी आहे हे काही एक विशिष्ट सेवेकरी किंवा संस्थांनी नोकर म्हणून ठेवलेले नाही आहे. अख्ख्या पूर्ण भारतामधनं ज्यांना सेवा करायची आहे ते सगळे तिथे येतात. कुठल्याही प्रकारे तुम्ही त्यांना पैसे देऊन प्रलोभन दाखवू नका. ते होत नाही. कारण नियम हा शेगाव संस्थांचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे की कोणीही असो तुम्हाला रांगेमध्ये दर्शन घ्यायला लागतं आणि लगेच दर्शन होतं. शक्यतो आपण इतर वारी गेलात तर ताबडतोब दर्शन होतं. राहायची सोय उत्तम आहे. आता प्रसादाची वेळ संस्थांनी बदलली आहे की सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळामध्ये महाप्रसाद तिथं विनामूल्य मिळतो संस्थांतर्फे. आणि 5 वाजून गेले की जिथं तुम्ही
महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन बाहेर येतात. तिथं ते एका म्हणजे रामाच्या मंदिरामध्ये वरती प्रभू श्रीरामांची आतमध्ये राम लक्ष्मण सीता आणि मारुती राया यांचं मंदिर आहे वर, तिथंच बाहेर पडतात. तिथं तुम्हाला लाडू म्हणून प्रसाद दिला जातो. तुम्ही तिथं अभिषेकासाठी वर्गणी देऊ शकता, अन्नदानासाठी देऊ शकता. सर्व प्रकारचं साहित्य, फोटो सगळं तिथं उपलब्ध आहे. मुळामध्ये श्रद्धा ही बाळगणं गरजेचं आहे. अजून एक इथं भाग नमूद करू इच्छितो की जेव्हा शेगावमध्ये तुम्ही जाता तेव्हा बऱ्याच प्रकारचे बाहेर व्यावसायिक हार वगैरे त्याच्यामध्ये तुम्हाला घेण्याचा आपण श्रद्धेने घेऊन जातो, पण तिथं समाधीवरती वाहू देत नाहीत किंवा वाहता येत नाहीत. मग तुम्हाला ते दुसरीकडं जिथं महाराजांची शेगावमध्ये गादी आहे की जिथं धुनी पेटलेली आहे, की जिथं आपण अखंड ती धुनी चालू असते, तिथं विठ्ठल रखुमाईचं छोटंसं मंदिर आहे, त्याच्या बाजूलाच महाराजांची गादी आहे. मग तिथं तुम्ही नेलेली हार, फुलं किंवा साखरपुटाणे प्रसाद तिथं वाहू शकता. तसंच रोज सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून ते 7:30-8 वाजेपर्यंत संस्थांतर्फे अभिषेक तुम्ही जे अभिषेकाची पावती करता तो अभिषेक करता येतो. तिथं गुरुजी असतात. महाराजांच्या तिथं स्थिर पादुका आहेत, चांदीचं पात्रा बसवलेलं, त्याच्यावरती तुम्ही अभिषेक करू शकता सहकुटुंब सहपरिवार. कुठेही पैशाचा तुम्हाला तिथं पैसे देऊन मी हे खरेदी करतो ते खरेदी करतो हे संस्थान त्यातलं नाही. त्यामुळं शिस्त, तुमचा समर्पित भाव. आणि दुसरी गोष्ट की भारतीय वेशामध्ये जायचं, म्हणजे पुरुषांनी फुल पॅन्ट, लुंगी किंवा तुम्ही सोळं नेसून जाऊ शकता, पण 3/4 पॅन्ट, शॉर्ट पॅन्ट किंवा माता भगिनींनी जीन पॅन्ट असं केलं तर मंदिरामध्ये प्रवेश मिळत नाही. हे नियम आता 1-2-3 वर्षापासून सुरू केले संस्थांनी. तर त्यामुळं तिथं जाताना ह्याचं सुद्धा तुम्ही भान ठेवलं पाहिजे. एकदा गजानन विजय ह्याचं पारायण नक्कीच करून बघा. गुरुवारी आपण म्हणतात की प्रत्येक संतांचा एक गुरुवारचा दिवस असं बरेच जण म्हणतात की करावा. आणि हे पारायण केल्यानंतर कुठल्याही प्रकारचे आपण जसं म्हणतो की पारणं फेडायचं किंवा दुसऱ्या दिवशी आपण एक सवाष्ण ब्राह्मण जेवायला, तर तसं महाराजांच्या बाबतीत काहीही नाही आहे. फक्त तुम्ही श्रद्धेने करा. काही वेळा मी सुद्धा पारायण हे कर, मला असं, कारण मी सुद्धा मनुष्य आहे, पण ज्यावेळी मला असं वाटतं की थोडीशी मानसिक अवस्था हे आहे, तर त्यावेळी सुद्धा मी इमिजिएट ताबडतोब पोथी आम्ही वाचायला पारायण 7 दिवसाचं करायला सुरुवात करतो. की रोज 3 अध्याय, की त्याच्यामध्ये असं नाही आहे की एक वेळ, मला जसं सहज होतं तसं मी ते वाचतो. आणि आजपर्यंत ही खरंच महाराजांची कृपा आहे की त्यांनी समजून घेतलेलं आहे. महाराजांचा मला प्रतिमा हवी होती, ती शेखर साने सरांनी मला माझ्या पाठीमागं जो महाराजांची प्रतिमा आहे ती शेखर साने सरांनी काढून दिलेली प्रतिमा आहे. महाराजांचा फोटो जो आपण म्हणतो तो. आणि बस ही माझ्या घरातले आम्ही ही एक मेंबर आहे, हा सभासद आहे, की त्यांना आम्ही कधी वेगळं म्हणतच नाही किंवा त्याच्यामध्ये नाही. तुम्ही जे खाता ते महाराजांना दाखवू. पहिला चहापासून, सकाळी उठल्यापासून महाराजांना चहा दिल्याशिवाय काही नाही. सगळं महाराजांचे लाड आम्ही पुरवतो, कारण महाराज आमचे नाही, आम्ही महाराजांच्या घरामध्ये राहतो. कारण माझ्या घरामध्ये देवघर नाही आहे, महाराजांचंच घर आहे, त्याच्यामध्ये मी राहतो. त्यामुळं जरी देव मांडले असतील तरी ती असं ह्याच्यात काही नाही आहे. महाराजांची छोटीशी प्रसाद रूपी जी मूर्ती आहे ती मिळालेली, पादुका पण मी करून घेतलेल्या आहेत. खूप वर्ष झाल्या महाराजांच्या आम्ही पादुका करून घेतलेल्या आहेत. भौतिक गोष्टी आता आधी कसं व्हायचं की संस्थांतर्फे मूर्ती दिली जायची, म्हणजे 5,001 रुपये वर्गणी दिली तिथं आपण अभिषेक किंवा संस्थानला, की मूर्ती संस्थानातर्फे दिल्या जायच्या, पण किंवा पादुका. तर आता मूर्ती देणं संस्थांनी बंद केलेलं आहे.
त्यामुळं बाहेर तुम्हाला मिळू शकते. तिथं शेगावमध्ये बऱ्याच ठिकाणी उपलब्ध आहे. पादुका मात्र मिळतात. आणि हा नियम आहे की माझ्या जवळही मी महाराजांच्या पादुका कायम बाळगतो. देवघरामध्ये सुद्धा पादुका आहेत. कुठल्याही प्रकारचं अमुकच पाहिजे तमुकच पाहिजे असं कुठलाही हे मी का सांगतो आहे की आपण ह्या फापट पसाऱ्यामध्ये खूप अडकतो की अमुकच करायचं आणि तमुक असं मुळात त्यांची शिकवणच नाही. सर्वसाधारण तुम्ही राहा. गजानन विजय तुम्ही जसा वाचायला घ्याल ना तसं तुम्हाला कळेल किती साध्या पद्धतीने उत्तम प्रकारे त्यांनी लोकांना मार्गदर्शन केलेलं आहे. प्रत्येक अध्यायातनं आपल्याला शिकायचं आहे. तर ते नक्कीच प्रत्येकाने याचा अनुभव घ्यावा. आणि गजानन महाराज हे एक ते तत्व आहे. जर तुम्ही ते जर स्वीकारलं तर मला असं वाटतं की तुम्हाला त्याचा मनाला मानसिक शांतता आणि आध्यात्मिक दृष्ट्या फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. आर्थिक ते महाराजच ठरवतील की तुमची हे कसं आहे ते सांगू शकत नाही. तर तेव्हा मग अशा पद्धतीने मला असं वाटतं की हा भाग संपता गजानन महाराजांची जी आरती आहे त्या आरतीतनं गणगण गणात बोलते हा जो मंत्र दिलेला आहे किंवा तिन्ही सांज जेव्हा जातात की त्यांनी वेळ शेगावमध्ये कसं असतं की तिन्ही सांजेला महाराजांची आरती होते. म्हणजे उन्हाळ्यामध्ये अर्थातच सूर्यास्त उशिरा होतो. तर अशी वेळ ठरवलेली नाही आहे. ह्या गोष्टी तुम्हाला म्हणजे सर्वसाधारण जीवनात जगताना शिकणं खूप गरजेचं आहे की 7 म्हणजे 7लाच आरती. तर तसं नाही आहे. ज्यावेळी सूर्यास्त होते सूर्यास्ताला आरती होते. म्हणजे त्या प्रसंगानुरूप बदल हा स्वीकारायला पाहिजे. हे सुद्धा हे संस्थानाचं एक मोठं कार्य आपण समजून घेऊन त्या अनुषंगाने हा गजानन विजय स्वीकारावा. बोलताना किंवा सांगताना अध्यायातनं मागं पुढं झालं असेल तर क्षमस्व. इथं थांबतो. जय गजानन. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.